चरित्र दिले नारायण चरित्र दिले मने धर्म संस्थापने आहे तुका मने धर्म
केले नारायण चरित्र केले नारायण चरित्र केले नारायण चरित्र केले नारायण कागदा गोविंद चरित्र केले नारायण चरित्र केले सर्व भजनी मंडळ सर्वांनी आपण पुढे चला, लवकरात लवकर पाया पडत आहे, ऊन लागत आहे, पण आपल्याला गेलंच पाहिजे, कारण पहिल्यापासून जी परंपरा नियम आहे त्या नियमाला जो आपण न चुकता आपण जे असणारी ती परंपरा पाळली पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी वीरभद्रेश्वर मंदिरापर्यंत जायचं आहे. कंठी झालेला कृष्णमणी हा अभंग होऊन त्याचा काला फोडण्यात येईल आणि या ठिकाणी आरती करण्यात येईल. आणि उठावर सर्वांनी लागले नारायण येतशी चरित्र केले नारायणी रांगता बुधनी राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातुम मुनिंद्रहि समागत तिष्ठन्ति आनंदकंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मनोजयम मारततुल्लभेगम जितेन्द्रयम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांची केली आस्मरण होय सकळ बुद्धीचे अधिकरण तेच वंदो श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार आता. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अध्यात्रे हे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेदाजी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा गे मस्तक हे पाया
मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या हे जसे चरित्र केले नारायण रंगता गोधनी राखिताही हे सोंग सारिले आरोपे अनंते पुढे हे बहुत करणे आहे तुकामणी धर्म संस्थापने केला नारायण अवतार मा जीवानी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा किंबहुना अखिल कोटी प्रमाणन आहे भगवान परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या चरणावर बंधन करून माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणावर दंडवत घालून बुद्धीची दैवता सरस्वती माता गणेशाच्या चरणावर बंधन करून परमपूज्य सद्गुरू दादासाहेबांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वैष्णव वारकरी तरुण वृद्ध बाल सर्व जीवांच्या चरणावर वंदन करून प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदे देवमान्य संत मान्य शास्त्रमान्य पंचवेद उत्पत्ती कणकाई कुमर बोलोबा पुत्र वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा अतिशय गोड असा बाळक क्रीडा प्रसंगातील 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये अतिशय सुंदर असं जगद्गुरु तुकोबारांनी भगवान परमात्म्याच्या आगमनाचं आणि भगवान परमात्म्याच्या कार्याचं वर्णन या अभंगात करतात. त्याला आपण काल्याचं कीर्तन म्हणतो. आता विशेष करून हा काल्याचं कीर्तन आहे. शास्त्रदृष्टीनं काल्याचं कीर्तन कमीत कमी 7 घंटे लागतं. आता तुमची मर्यादा आणि माझी परीक्षा आहे. तुमची मर्यादा माझी परीक्षा कमीत कमी 7 घंटे लागतं. आता मला वेळ दिलेली होती 10 ते 12, त्याच्या 10:30ला मी पोहोचलो, म्हणजे अर्धा तास माझ्याकडून उशीर झाला. मला काय वाटलं माहिती का, मी उशीर होत नव्हतं. रात्री थोडी मी लांब कीर्तनाला होतं, येऊन झोपून उठायला 8 वाजले. मला वाटलं दिंडी प्रदक्षिणा असते दररोज सकाळी, ते 10 म्हणजे 12 वाजतील असं वाटलं होतं. पण शिवाजी महाराजांनी फोन केलं, महाराज म्हणे कीर्तन झाल्यावर दिंडी आहे. माझी छातीच गेली धड. आता अवघड झालं, कारण आता कर्मकांच्या अधिक मास असल्यामुळे थोडेसे ग्रंथाची पारायण चालू आहेत. नेम केल्याशिवाय तरी येता येत नाही महाराज, कारण नेम करणं हे मानवाचं धर्म आहे. नेम केल्याशिवाय, सांगून नेम केल्याशिवाय जेवणी सुद्धा नियम आहे. आणि अधिक मासाचं तर एवढं विशेष महत्व आहे महाराज. आता मला इथं आल्यावर कळालं, मी खरं तर हे पुरुषोत्तम मासातलं सप्ताह असं वाटलं, पण हे सप्ताह तुमचा वार्षिक आहे. आणि हे सप्ताह तुमचा मला वाटते तिथीवरला नाही. तिथीवरला असता तर मध्ये घुसला नसता. हे आदिना कधी संक्रांत कधी झाली, कारण आदिनामध्ये संक्रांत तशी अवस्था झाली या सप्त्याची. पण एक सांगून जातो, जरी आदिना कधी जरी केली असेल, तुमचा तारखेवरला जरी सप्ताह असेल तर तुमचं महत् भाग्य आहे. माझं पूर्ण शब्द आहे का, महत् भाग्य आहे. कारण लोक आवर्जून या मासामध्ये सप्ते करतात. आता माझेच जे आता जवळजवळ 4 ते 5 कार्यक्रम झालेत अधिक मासातल्या. आता आम्हीच अधिक मासात उत्तराखंड मध्ये गेलो होतो, कारण निमिषारण्य ते आमचा आत्ता सप्ताह 4 दिवस झाला आम्ही येऊन, आणि आल्यापासून मी सप्त्यामध्येच आहे. सगळे सप्ते होऊन गेलेले अधिक मासानिमित्त आहेत. आता उद्या दुळपणाला गाथा पूजा आहे, अधिक मासानिमित्त. परवाच्या दिवशी आमची इथं अधिक मासानिमित्त मासाचा असणारा महत्त्व महाराज. हे जे अधिक मास आहे याला शास्त्रदृष्टीनं पुरुषोत्तम मास म्हणतात. कोणता? आता हा पुरुषोत्तम मास कसा आहे तर याला सनातन धर्मामध्ये अधिक केलं. आपण कोण्या धर्माचे आहोत? आपण सनातन धर्माचे, हिंदू धर्माचे आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये या महिन्याला पावन महिना म्हटलं जातं. या महिन्याला अधिक महिना म्हणला जातो. या महिन्याला धोंड्याचा महिना,
आपल्याला एकच माहित आहे मला, धोंड्याच्या महिन्यामध्ये धोंडे खावं तेवढंच माहिती. तर ते धोंडे खावं राहिले कोणते धोंडे खावं? आता ते वेगळे धोंडे, त्याला तिकडे जास्त आहे. फक्त एक सांगून जातो, याला पुरुषोत्तम मास का आवडतो? एका मिनिटात सांगतो म्हणजे, कारण पुरुषोत्तम मास त्याच्यासाठी म्हटलं जातं. कारण हा जो महिना आहे ना, हा महिना ज्या तिथ्या क्षय झालेले आहेत, कळतं का नाही बघा तुम्हाला. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एक तिथी खालीवर होते. कधी 2 दशम्या येतात आणि 2 दशम्या आल्या का नाही नवमी गायब होते. कवा कवा 2 एकादशी आली की द्वादशी गायब होते. कवा 2 द्वादशी आली की त्रयोदशी गायब होते. कवा 2 त्रयोदशी आली की चतुर्थी गायब होते. आता 2 पौर्णिमा आहेत, एक तिथी क्षय होते. असं 2-2 तिथ्या वाढल्या की मधल्या तिथ्या जे क्षय होतात, क्षय म्हणजे ते येत नाहीत ना, तिथ्या रडत ते काय करतात, भगवंताकडे जातात. ऐका, जो भगवान विष्णू परमात्मा आहे ना, तो परमात्मा सामान्य नाही महाराज. त्या परमात्म्यानं या जगत्याला ब्रीद दिलेलं आहे. कोणतं? या जगामध्ये पशुला जरी दुःख झालं असेल, प्राण्याला जरी दुःख झालं असेल, जीवाला जरी दुःख झालं असेल, जंतूला जरी दुःख झालं असेल, वृक्षाला जरी दुःख झालं असेल, तर सगळ्यांचं दुःख निवारण्याचं काम अखिल कोटी ब्रह्मांड एक जगाचा मालक ब्रह्म परमात्मा यांना हमी घेतलेली आहे. तुम्ही दीनानाथ ब्रीद सांभाळी आपली, त्या परमात्म्यानं ब्रीद घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या क्षय झालेल्या तिथ्या संपूर्ण भगवान परमात्म्याकडे गेले आणि परमात्म्याच्या जवळ आक्रोश करायला लागले, म्हणायला लागले, देवा आमचा आता क्षय झाले, आम्ही काय करावं? भगवंतानं सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही माझ्याजवळ बसा. माझ्याजवळ बसा. त्याने म्हणले, बसून काय करावं? म्हणजे ज्या वेळेस संपूर्ण तिथ्या क्षय झाल्या आणि त्या तिथ्या एकत्रित झालं की त्यांना मी अधिकार देतो. आणि असं म्हणत असताना शास्त्र आहे, 3 वर्षाला एक बार ह्या सगळ्या तिथ्या एकत्रित होतात. किती वर्षाला? 3 वर्षाला एक बार. म्हणून धोंड्याचा महिना केव्हा येतो? अधिक महिना कधी येतो? पुरुषोत्तम महिना कधी येतो? तिन्ही एकच महिना पुरुषोत्तम तेच अधिक आहे, अधिक ते धोंडा तेच पुरुषोत्तम. आणि ज्या वेळेस 30 तिथ्या एकत्रित होता झाल्या, भगवंताला विनंती केल्यानंतर भगवंताने सांगितलं, काळजी करू नका, आता तुम्हाला मी एकत्रित करतो. आणि प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत, पौर्णिमेच्या नंतर पुन्हा वद्यप्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत सगळ्या एकत्रित केल्या. आणि महिना झाल्यानंतर त्या सगळ्यांनी विचार केला, तेव्हा आमची काय गती? त्यांनी सांगितलं, आता तुम्हाला मध्ये घालतो की तेव्हा कुठं घालता येते म्हणे, आम्हाला घालताच येत नाही. की म्हणे का? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता आम्हाला कुठं घालता म्हणे? तेव्हा म्हणे जानेवारी फेब्रुवारी हे इंग्लिशच आहे म्हणे, ते इंग्लिश मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला घालत नाही. आम्ही सनातन धर्माचे आहोत. आमचे महिने कोणते? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, आणि हे महिने आमचे, याच्यामध्ये मी तुम्हाला घालतो. देवा आम्हाला नेमकं कोणता देता? त्याने सांगितलं, कोणता का देईना, मी माझं नाव तुम्हाला देतो. आणि म्हणून भगवंताने आपले विष्णू शस्त्र नामावलीचे एक नाम काढलं, त्या नावाचं नाव आहे पुरुषोत्तम. भगवंताचं नाव आहे पुरुषोत्तम. आणि तो पुरुषोत्तम नाव काढला आणि या असणाऱ्या मासाला दिला. मग त्याने म्हणले, देवा आता पुरुषोत्तम आम्हाला नाव दिला, पण या महिन्याचं काय पुण्य? देवाने सांगितलं, सांगू का म्हणे, हा महिना कुठेही बसू शकतो म्हणे. श्रावणाला बी बसू शकतो, ज्येष्ठालाही बसू शकतो, आषाढीलाही बसू शकतो, कुठेही बसू शकतो म्हणे. याचं एक आहे म्हणे, या मासाला ज्येष्ठ नीज, ज्येष्ठ नीज अधिक अशा प्रकारे याला दिलं जातं, कुठेही बसलं जातं. म्हणून याला बसवलं. नेमकं हा महिना यावर्षी आता येऊ बसतो. मग त्यांनी सांगितलं, मला बरं झालं, पण आता या महिन्याचं काय आहे का? एक आहे, या महिन्यामध्ये ज्याने नियमाचं पालन करल त्याच्या जीवनामध्ये दशपट पुण्य प्राप्त होईल. किती पण? या महिन्यात काय केलं पाहिजे?
भूषणे देवाच्या पूजने देवाच्या बटन माहित नाही. या महिन्यामध्ये पुरुषोत्तम महिन्यामध्ये काय केलं पाहिजे? पहिलं लक्षण सांगितलं. काय केलं पाहिजे? काळ सारावा चिंतने. आणि दुसरं एकांतवासी. त्याच्या पुढे तिसरं देवाच्या. त्याच्या पुढे प्रदक्षिणा. आणि त्याच्या पुढे युक्त आहार. तुम्हीच म्हणा सगळं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे. म्हणून या अधिक मासामध्ये, या पुरुषोत्तम मासामध्ये भगवंताचं चिंतन करावं. कोणाचं? आणि नशीब तुमचं चांगलं आहे, कुटुंब का होईना बरोबर सापडला. आता एक सांगून जातो, या महिन्यामध्ये नामचिंतन केल्यानंतर काय फळ आहे? ज्या अनेक महिन्यामध्ये एक भगवंताचं नामचिंतन जर केलो तर एकच पुण्य मिळतं. पण या मासामध्ये एक वेळेस देवाचं नामचिंतन केलो तर शतकोटी नामाचं पुण्य मिळतं. किती कोटी? मग आता तुम्ही किती केलं? या महिन्यामध्ये जेवढं तुमच्याकडून जर या महिन्यामध्ये 1 लाख नाम जप झाला असेल तर 10 लाखाचं पुण्य मिळतं. तुमच्याकडून 10 लाख नामचिंतन झालं असेल, कोट्यावधी नामाचं पुण्य होतं. एक. दुसरं, या महिन्यामध्ये तुम्ही काय करायचंय? जेवढं होईल तेवढं गंगेचं स्नान करायचं. कुठलं? महाराज तुमचं कीर्तन कोण ठेवलं पाहिजे त्याचं नाव सांगावं. नाही, माझं नाही सांगत, ऐका. गंगेचं स्नान तुम्हाला करता येत नाही ना, पण त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त करून देता येतं. या मासामध्ये हिटरच्या पानानं आंघोळ करायचं नाही. चुलीवरल्या लाकडाच्या पाण्याचं पाणी आंघोळ करायचं. मग कोण्या पाण्यानं आंघोळ करायचं? गंगेच्या, म्हणजे थंड पाण्यानं आंघोळ करायचं. पण थंड पाण्यानं आंघोळ करत असताना आंघोळ सुद्धा 3 प्रकारचे आहे. एक स्नान आहे ऋषी स्नान, एक स्नान आहे जीव स्नान, एक स्नान आहे राक्षस स्नान. आता आपण कोणत्याच बसता ते तुमचं तुम्ही विचार करा, मी सांगत बसत नाही. सकाळी पाठे 5 पर्यंत जे स्नान होतं त्याला ऋषी स्नान म्हणतात. 7:30 पर्यंत जे स्नान होतं त्याला मानव स्नान म्हणतात. आणि 7:30च्या पुढून जे स्नान होतं त्याला सूर्यवंशी म्हणत नाही. लई लोक सूर्यवंशी म्हणतात, तर सूर्य उगवल्यावर नाही बरं का, ते राक्षस स्नान आहे. कितीच्या नंतर? 7:30. आता आपण कोणत्यातले आहोत? 7:30. बोलत जा. आणि हे स्नान करत असताना जर तुम्हाला गंगेचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल, गंगेला जायची गरज नाही, चंद्रभागेला जायची गरज नाही. तुम्हाला इथं काय संगम
संगमला जायची गरज नाही, काशी रामेश्वर अविद्येला जायची गरज नाही. तुम्हाला गंगेच्या स्नानाचं पुण्य मिळतं. फक्त काय करायचंय, सकाळी स्नान करत असताना थोडं आपलं चुकतं. आपण बाथरूम मध्ये जात असताना काय करतो, आपल्या बाजूच्याला सांगतो, ए मी स्नानगृहामध्ये चालत आहे, तू काय कर, संतूर, डेटॉल, डिक्स, लक्स, डिओर, कोणतं साबण, पियर्स जे आणायचं ते आणू. बरोबर आहे का? हे म्हणायचं नाही. सणाला आपण जात असताना काय करायचंय, साबणाचं वगैरे नाव घ्यायचं नाही, शॅम्पूचं नाव घ्यायचं नाही. आपण सणाला जात असताना जेव्हा स्नानगृहामध्ये आपण जातो, त्या ग्रहामध्ये गेल्यानंतर मंत्र म्हणायचा आपल्याला, गंगेच यमुनेच सरस्वतीच गोदावरी नर्मदा कावेरी तुंगभद्रा इंद्रायणी चंद्रभागेच. महाराज लय मोठं सांगितलं म्हणा, एवढं कवा जपावा. गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा कावेरी, हे लय मोठं आहे. शॉर्टकट आहे का कोणतं? महाराज सांगितले, अरे तुम्ही जर स्नानगृहामध्ये गेलात आणि त्या स्नानगृहामध्ये ते तांब्या भरलेलं पाणी डोक्यावर जर टाकायला लागलात ना, त्यावेळेस एकच म्हणा, वाटे मनिता गंगा वाटे मनिता गंगा वाटे मनिता गंगा वाटे मनिता गंगा सकल वाचे म्हणता गंगा गंगा. आता गंगेची यमुनेची म्हणायचं नाही, काय म्हणायचं, गंगा 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 असं म्हणत जरी आपण आंघोळ केलो ना, तर गंगेची स्नान केलेलं पुण्य. जे वाराणसीला स्नान करतो ना, जे गोदावरीला स्नान करतो ना, जे चंद्रभागेला स्नान करतो, जे इंद्रायणीला स्नान करतो, जे संगमला स्नान करतो ना, ते पुण्य येतं. पण वाचन काय म्हणायचंय, आपण म्हणतो का, जाऊ दे आता इथून राहिलेले 15 दिवस तर म्हणा, गेलेले जाऊ द्या, आता इथून तरी पुढे. आणि हे गंगा म्हणत स्नान करायचंय. त्याच्यानं काय होतं, तुमच्याकडे 3 पाप होतात, काही वाचिक, मानसिक, हे न कळत झालेले पाप असतात. या पापाचं निर्मुक्त होणं म्हणजे या मंत्राचं जप करणं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापा होती भंगा, सगळ्या पापाचा दोष निवारण होतो. म्हणून सकाळी गंगेचं स्नानाचं मंत्र म्हटलं पाहिजे. पुन्हा काय केलं पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे. पुन्हा काय केलं पाहिजे, तुळशीची प्रदक्षिणा केली पाहिजे. आणि या मासामध्ये 3 टाइम जेवलं. या मासाचं पुण्य आहे महाराज. या मासामध्ये 3 टाइम जेवायचं नाही. किती वर जेवला अशोक, आता किती वर जेवणार आहोत, आता किती वर जेवणार आहे, फक्त एकच टाइम. काय की मला काही कळणार गेले, पण काय किती बार नाश्ता करून आले आहेत, मागे बघितलं की कुठं कोण किती बोलतो. ऐका, या मासामध्ये 1 टाइम जेवण केलं पाहिजे. म्हणून तर सांगितलं, युक्त आहार विहार नेमेंद्रियासेसार. का हे का केलं पाहिजे, कारण या मासामध्ये जे तुम्ही करता, आता या मासात अन्नदान केलेलं, आता तुम्ही जे ज्ञानेश्वरी व्यासपीठला असलात ना, वर्षभर वेळ बसलेलं तेवढंच पुण्य, आणि या मासामध्ये पारायण केलेलं तेवढंच पुण्य. कारण शतपथ पुण्य आहे महाराज, शतपथ. म्हणून या महिन्यामध्ये केलेलं नामजप, या महिन्यामध्ये केलेलं अन्नदान, या महिन्यामध्ये केलेलं
चिंतन हे जीवनामध्ये दशपट पुण्य देत आणि हेच सर्वात मोठं धन आहे. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाची चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. हे जे उपाय तुम्ही केलात ना न घडत महाराजांनी सांगितलं आम्हाला काय माहित नाही, आम्ही मे महिना धरून तारीखेला मांडले, पण जरी पण तुम्ही केलात ना या महिन्यातलं तुम्हाला याचं पुण्य दशपट मिळतं. आणि या पुण्यानिमित्त असलेला या सप्ताहात आणि या सप्तेला आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाची चिंतन सेवा असते. महाराज इकडं तिकडं जायचं नसतं. मी पहिलेच सांगितलं होतं काल्याच्या कीर्तनामध्ये इकडं तिकडं जायचं नाही, पण अधिक मास असल्यामुळे तुम्हाला त्याचं महत्त्व सांगावं. 15 दिवस गेले इथून तरी पुढे, आता तरी पुढे नका करू नाश. आणि इथून पुढे तरी तुम्ही राहिलेल्या 15 दिवसामध्ये निर्माण वाढलं पाहिजे आणि पुण्य जमा केलं पाहिजे. मग थोडंसं महत्त्व सांगितलं. पण काल्याच्या कीर्तना इकडे तिकडे जायचं नाही. काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगायचं? चरित्र आज इकडे तिकडं जायचं नाही. आज फक्त जे गोकुळामध्ये भगवंतानं चरित्र केलंय त्याच चरित्राचं उच्चारण करावं का? भगवंताचे चरित्र अनेक आहेत. मथुरेमध्ये चरित्र आहे, गोकुळामध्ये चरित्र आहे, आणि चरित्र वृंदावनामध्ये आहे, आणि चरित्र द्वारकेमध्ये सुद्धा आहे. पण द्वारकेचं वर्णन करायचं नाही, मथुरेचं वर्णन करायचं नाही, वृंदावनामध्ये थांबायचं नाही. फक्त कन्हैयानं जे चरित्र गोकुळात केलंय त्याच चरित्राचं वर्णन करावं का? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. आता हे गोकुळ कुठे आहे आणि गोकुळामध्ये काय विशेष चरित्र आहे? आता ज्या सांगत नाही तुम्ही अनेक वेळेस ऐकलात, पण महत्व म्हणून एका मिनिटात सांगतो, पुढे जातो. गोकुळ त्याला म्हणतात जिथं सुख आहे, जिथं आनंद आहे, जिथं समाधान आहे, जिथं प्रेम आहे, त्याचं नाव आहे गोकुळ. लक्षात. जिथं आनंद आहे, जिथं प्रेम आहे, जिथं सुख आहे आणि जिथं समाधान आहे त्याचं नाव आहे. आता आपण कुठं आहोत? आपण मथुरेत आहोत. कोणतं समाधान आहे का बघा. आता मी जर 11:30च्या पुढे विठ्ठल विठ्ठल म्हणलो तर तुमचे कसं होईल? महाराजाला कोण बोलवले, कशाला बोलवले, सुरू होईल का नाही? कारण आपण मथुरेत आहोत. मथुरेत का? कारण आपण सध्या चिंतामध्येच आहोत, आनंदामध्ये नाही. म्हणा फक्त आता आनंद कुठला आहे? फक्त भातंबऱ्यात आहे, तो बी थोड्या वेळा होता. नाहीतर काला झाला की भातंबऱ्यातली चिंता लागतेच, बरोबर नाही? आता सध्या आनंदात आहे, पण आपलं जगणं कशात आहे? मथुरेत आहे. कारण आपल्याला सारखी चिंता आहे. ऐका, का चिंता आहे? आपल्याला या जगामध्ये, या कलियुगामध्ये, सध्याच्या वातावरणामध्ये जगत असताना आपण समाधान नाही, आपण आनंदी नाही, आपण सुखी नाही. आपले प्रयत्न आहेत महाराज आपल्याला सुख मिळावं, आपल्याला आनंद मिळावा आणि आपल्याला समाधान मिळावं, आणि याच्यासाठीच आपण प्रयत्न करतो, बरोबर आहे का? सत्ता याच्यासाठी, उठारेटा याची टोपी त्याला बोलत ना, मी कधी बोलायचं. हे सगळं कशासाठी हो? आता सुख मिळेल, आता समाधान मिळेल, आता आनंद मिळेल. कारण आम्ही आनंदी नाही, आम्ही समाधानी नाही आणि आम्ही सुखी नाही, म्हणून आपण चिंतेत आहोत. आणि आपण चिंतेत आहोत म्हणून आपण मथुरेत आहोत. कारण मथुरामध्ये चिंता आहे, मथुरामध्ये चिंता आहे. मग सुख कुठे आहे? गोकुळात आहे. आनंद कुठे? गोकुळात आहे. समाधान कुठे? गोकुळात आहे. का आहे? कारण त्या गोकुळामध्ये भक्ती आहे, त्या गोकुळामध्ये भक्ती आहे, त्या गोकुळामध्ये प्रेम आहे, आणि त्या गोकुळामध्ये वृत्ती क्षीण आहे. म्हणून गोकुळामध्ये आनंद आहे, समाधान आहे
आणि सुख आहे का? जरा बोल लोकांची मावशी. तिथं भक्ती असल्यामुळे देव आहे, आणि जिथं देव आहे तिथं सुख आहे, जिथं सुख आहे तिथं गोकुळ आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात गोकुळातलं चरित्र उतरायचं. आता गोकुळातलं चरित्र कसं उच्चार करायचा, तर ते गोकुळ कसं निर्माण झालं, तर त्या गोकुळाचं लक्षण आहे महाराज. या जगाच्या पाठीवर तिघांची अवस्था आहे. एकाला जीव म्हणतात, एकाला साधू म्हणतात, एकाला देव म्हणतात. जीवाला यावंच लागतं का? जीव हा कर्माप्रमाणे येतो, म्हणून जीवाला यावंच लागतं, देवाला बोलवावंच लागतं, आणि संत स्वतःहून येत असतात. मग देवाला का बोलवतात? ज्या ज्या वेळेस अधर्म मातला जातो, धर्माची ग्लानी होते, सत्यनाम उडलं जातं, त्यावेळेस त्याला अधर्म पाप म्हणतात. आणि जेव्हा पाप होतं ना तेव्हा सनकादिक त्याला बोलवतात, आणि सनकादिकानं बोलवल्यानंतर देव इथं येतो. कशासाठी येतो? अभंगाच्या शेवट चरणात आहे तुका आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. धर्माची स्थापना करण्यासाठी देव अवतारलाय. तो कुठं आला तेच प्रश्न सांगतो. जेव्हा या जगतामध्ये अधर्म मातला गेला, सनकादिकाने प्रार्थना केला, आणि देव अवताराला यायला लागले. आणि देव अवताराला येत असताना या जगाच्या पाठीवर अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा अष्टावताराला येत असताना ज्या वेळेस पृथ्वीवर पाप वाढला, पृथ्वी असणारी देवाकडे आराधना केली, आणि देवाला सांगितलं, देवा हे शेषशाही भगवंता तू निद्रेतून जाग हो. आणि देवाला जाग केलं, आणि जाग केल्यानंतर देवाने विचारलं, काय ग पृथ्वी, का तुम्ही विनंती करता? देवा आता हे पाप सहन होईना गेलं म्हणे. खरं सांगू का महाराज, पृथ्वीला सुद्धा पाप सहन होत नाही. सहन होत नाही म्हणून तर कोरोनासारखी रोग येतात, भूकंप होतं, व्हायरस वाढतं, पाप वाढतं. आणि पाप काय नाही महाराज, आता सुद्धा पापच वाढायला लागले. मी कालचं पेपर वाचलंय, कालच. मला थोडं छंद आहे पेपर वाचणं, बातम्या बघणं, क्रिकेट बघणं, मला छंद आहे. मी कालच पेपर वाचलं. एक हिंदी लिहिला पेपरमध्ये वार्ता आहे, आणि वार्तेमध्ये असं लिहिलं होतं, शाळेमधली 7 वर्षाची मुलगी घडली.
आहे चांगली बसा. घरात त्यांना माहिती आहे मुलीला प्रत्येक वर्षी 80 पासून पुढे प्रसिद्ध. मुलगी रोज घरामध्ये शांत राहायची. शांत राहत असताना घरात त्याला वाटलं अभ्यास करत असेल. एक दिवस ती आजारी पडली. आई वडिलांनी चिंता केलं, का आजार पडलीस बाळा? आणि एक सांगून जाऊ का, जे हुशार लेकरू असतं ना ते खायाकडे लक्ष देत नाही. मी सोडून द्या म्हणत नाही बरं का, खायाकडे. कारण का त्याला काय लागतं, परीक्षेचे दिवस आले की अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यासासाठी त्यानं जास्त खाल्लो तर झोप लागते. आणि झोप लागते म्हणून त्यांना अल्प आहार घेतं. आणि अल्प आहार दूध फळावर राहतं. तसं ती मुलगी 7वीच्या वर्गामध्येच असताना आणि ती अभ्यासाच्या टेन्शनमुळे आणि खायचं कमी केलं. आई वडिलांना वाटलं अभ्यासामुळे खात नसेल. पण जेव्हा परीक्षा ही संपली आणि ती उठत नाही त्यावेळेस तिला विचारलं, बाळा काय झालं? ती बोलली, मला काहीच माहिती नाही. आणि काहीच नाही म्हणून दवाखान्यात गेलं, चेकअप जर केलं तर तिची पुढं अवस्था बिघट दिसली. डॉक्टरनं सांगितलं ही याच्यामुळे खात नाही. मग काय झालं, याची परिणाम चुकीचे झाले. तेव्हा तिला विचारलं, बाळ काय झाली? तिने सगळी कंडिशन सांगितली. त्यावेळेस कळालं की याला पाप काय म्हणतात. आणि असं पाप झालं ना महाराज, हे पाप झालं की पृथ्वीला सहन होत नाही. पृथ्वी काय थरथर कापते. आणि थरथर कापलं का नाही तेव्हाच महाराज हे सगळे विकार निर्माण होतात. मी सांगत नाही, नामदेवांचे म्हणतात, ऐका कलीचे महिमा असत्यासी रिजले दन करते संतांचे वारे सुटतील पर्वते उडतील. काय सुटेल? वारं सुटतील, पर्वत उडतील. पुढे एक 10 दिवसाखाली भावकीत झालं होतं. वारं सुटलं, पाऊस पडलं, पत्र उडून गेले. आम्ही तिकडे होतो निमिषारण्यात. मी बघितलं बातम्यामध्ये उभं स्टेटस पाहिलं काही जणांचं. मला काय सांगायचं आहे, असं वारे का सुटतात, पाऊस का पडतो, पर्वत का उडतात, तर याला कारण आहे पाप. आणि असं पाप झालं की पृथ्वी सण होते. ते देवाला विनंती करते, देवा मी काय करू? त्यावेळेस ती पृथ्वी देवाकडे गेली, भगवंताला विनंती करायला लागली. देव शेषावर नित्रस्त होते. त्या देवाला उठवली, म्हणायला लागली, देवा अरे हे पाप सण होत नाही, मी काय करू? देव म्हणे झालंय काय? देवा आता जगतामध्ये अधर्म झालेलं आहे, धर्माचा ग्लानी झालेलं आहे आणि तुला धर्माची स्थापना करण्यासाठी यावंच लागेल. तू येतो म्हणलास तर आम्ही जातो, नाहीतर आम्ही जात नाही. देवाने हमी दिलं. आणि हमी दिल्यानंतर देव पाठवून दिले, सगळ्या देवाला एकत्रित केले आणि म्हणायला लागले, बाबा हो आता आपल्याला अवताराला जायचंय आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने, आपल्याला धर्माची स्थापना करायची आहे आणि चला आपण अवतार घेऊ. सगळ्या देवाने मान्य केलं. सगळे मान्य केल्यानंतर जवळ राहणारा जो शेष आहे त्या शेषानं सांगितलं, देवा तुझी संगती नाही कामाची, तुझी संगती कामाची नाही, मी येणार नाही, खुशाल तुला जाऊ वाटलं जा. देव म्हणले तुझ्याशिवाय मला समाधान नाही, माझ्याशिवाय म्हणे मग काय येणार नाही? देवा थोडी लाज वाटते का म्हणे तुला? राम अवतारामध्ये तुझ्या संग आलो आणि मी लक्ष्मण होतो, तू कोण होतास? राम होतास. तू मोठा होतास, मी धाकटा होतो. त्यावेळेस वनवास कोणाला होतो खरं सांगा? कोणाला होतो? रामाला. भोगलो कोण? खरं जर वनवास भोगला असेल तर लक्ष्मणाला. कारण बघा का आनंद रामायणामध्ये गोड कथा आहे. मला तिकडे जायचं नाही, फक्त दिशा द्यायची. लक्ष्मण म्हणला, दादा शेषा म्हणायला लागले, म्हणजे लक्ष्मण म्हणजे शेष. शेष म्हणायला लागले, दादा तो राम रूपामध्ये असताना वनवास तुला होतो, पण माझ्या मातेनं सांगितलं, अरे धर्म सांगतो मोठ्या भावाची सेवा धाकट्या भावानं. आणि आता नरड दाबलं. आता सध्या तशीच कथा आहे ना, तशीच कथा आहे. अरे भावा भावाची भाऊ पुराण घ्यायला लागले, रामायण सांगणारे घेऊ लागले. ऐकणाऱ्याच सोडून द्या, मी पुरावा देतो. रामायण का सांगावं, रामायण का ऐकावं आणि रामायणातून काय घ्यावं, तर एकच आहे. रामायण याच्यासाठी ऐकावं की संसार कसा करावा. रामायण याच्यासाठी ऐकावं की संसारात कशा प्रकारे वागावं. पण लोक रामायण वागतात आणि महाभारतचा सांगतात, म्हणून परिवर्तन होत नाही. तो शेष प्रभूला बोलायला लागला, देवा राम अवतारामध्ये तुला लक्षात आहे म्हणे वनवास तुला होता, पण आईनं सांगितलं मोठ्याची सेवा करावी म्हणून मी तुझ्या संगतीत आलो. आल्यानंतर माझी पत्नी
दारवंट्यावर दीप घेऊन थांबली रे, आणि मी तिचा त्याग करून तुझ्या संग आलो. वनवास तुला होता, पण पत्नी संग कोण घेतलं? कोण घेतलं? तू घेतला. आणि दोघं सुखानं वनवासात राहिलो. माझी पत्नी कुठं? अविद्येच्या दारवंट्यावर हातामध्ये दीप घेऊन. एक दुसरं गोष्ट, तुम्ही सुखानं गुंफेत बसायला लागलो आणि तुमच्यासाठी मी फळं तोडत वनामध्ये हिंडलो. आणि फळं तोडून आणल्यानंतर दोघं एकमेकाच्या समोर बसून तुम्ही फलाचा आहार केलो, पण मला खाल्लो का म्हणून कधी विचारलो का? मी 14 वर्ष उपवास केलो, पण तुम्ही मला कधी खा म्हणलो नाही. मग तुमची संगती कामाची आहे का? सांगा ना, तुमची संगती कामाची आहे का? नाही ना देवा, तुझी संगती कामाची नाही, म्हणून मी तुझ्या संगती येणार नाही. देवाने विचार केला, खरंच आहे म्हणे याचं, पण एक आहे, देव चतुर आहे बरं का. चतुरा तो यानं म्हणलं अरे याचं म्हणणं खरं आहे. तेव्हा धाकटा होता म्हणून दुःख भोगले. आता काहीच नाही म्हणे, याला थोडं मोठेपणा दिलं की आपलं पण बरं होते म्हणे. आणि मी केव्हा बी सांगतो, मला माणसाला मोठेपणा दिला की माणूस सुद्धा काम करते. बघा तुम्ही, सत्याचं काम जर पूर्ण व्हायचं असेल तर ज्याला काहीच येत नाही पण त्याच्याकडे धन आहे, म्हणजे बोलण्याकडे लक्ष द्या, ज्याला काहीच येत नाही पण त्याच्याकडे धन आहे, पद आहे ना, त्याला सत्याचा अध्यक्ष करा. त्याला काय कर, एकच सांगायचं, बघा तुम्ही लई मोठे आहो, तुम्ही लई श्रीमंत आहो, सत्यामध्ये जर टाइमला इकडं तिकडं झालं, जेवाय मिळालं नाही, चहा मिळालं नाही आणि वेळेवर कार्यक्रम सुरू झाले तर नाव बदनाम कोणाचं होते? तुमचं. कोणाचं? नाही, बरोबर आहे, तुमचं. त्याच्यामुळे तुम्ही ते सत्याचा अध्यक्षपणा तुमच्याकडं, आणि तुम्ही ते काम करा. आम्हाला माहित आहे तुम्ही सांगितलं, आम्ही ऐकतो, पण तुम्ही करा. महाराज त्यांना 8 दिवस घडला जाईल, त्यानं म्हणते माझं नाव जाते, माझ्या नावाला कलंक लागते. 17 त्यानंच टाकते, जेवायला त्यानंच वाढते, पण आपल्याला एक खराब सवय, त्याला आपण देत नाही, आम्ही व्हावं म्हणतो. लक्ष्मणासारखी गती होते, आपण त्याला दिलं पाहिजे. महाराज त्याला आपलं पण सगळे कामं करतं. देवान चतुर होते. देव म्हणले, हे बघ तुला तवा सुख नव्हतं ना, आता ऐक म्हणे, आता काय कर, आता तू मोठा हो, मी धाकटा होतो म्हणे, आता तू वडील आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीनं मी आज्ञा तुझी बरे, आता तू मोठा हो, मी धाकटा होतो. वा, बघ देवा, माझी आज्ञा पाळावं लागेल. पण म्हणलं तुझीच आज्ञा, तू म्हणाल तसंच मी धाकटा होणार. तू चल की मग, काय वेळ लावलास, लवकर चल म्हणे. आता देव म्हणले, मला माहितीच होतं तुझी आली. त्याला म्हणले चल. चल म्हणल्यावर देवा आता कुठे जायचं? हे मग म्हणे, मला ऋण फेडायचंय, आणि ऋण फेडण्यासाठी तुला मोठं करायचंय. आपल्याला पहिलं मथुरेत चालायचंय. माझी मथुरेमध्ये आई आहे आणि ती देवकी आहे, तिच्या गर्भामधून आपल्याला जन्माला यायचंय. पहिलं 6 जन्माला आले, वेळ गेली पुढे निघून गेलो. 6 जन्माला आले आणि 6चे 6 असणार मेले गेले, 7वा गर्भ तुला जायचा आहे. त्याने म्हणले, मग मला मरण? म्हणजे तुला मरण नाही, कारण तुझं रक्षण करता मी होणार, तुला चिंता करायची गरज नाही, तू चल. चल म्हणल्यानंतर देवकीच्या गर्भात गेले. 7 महिने गर्भ झाला. कंसाला चिंता वाढली. कंस म्हणायला लागले, 6 मेले, 7वा आहे, 8वा मला मारणार आहे, काही सांगता येत नाही. नारदानं सांगितलंय पहिलं की दुसरं की तिसरं की 5वं की, कारण गणित वजाबाकी केलं होतं. 4 3 8 5 2 5 3 8 4 4 8 6 2 8 7 1 8 कोणता 8 कळालं नव्हतं. 6 तर गेले, हा 7वा आहे. यानं जन्माला आल्याबरोबर याला मारायचं आहे, डोळ्यात तेल घालून बसा असं म्हणल्यानंतर देवते मातेचं 7 महिन्याचं गर्भ वाढलं. गर्भ वाढल्यानंतर 7वा महिना लागला. 7वा महिना लागल्याबरोबर देवाने विचार केला, याला इथं ठेवायचं नाही. एक दिवस मध्यरात्रीला सुंदर असं तिथी पाहिली, आणि सुंदर तिथीला मध्यरात्रीला देवकी मातेच्या गर्भातून ते गर्भ काढलं आणि नेऊन कोणाच्या गर्भात घातलं? कुठं होती रोहिणी? कुठं होती? आता असं करता येते का? ते त्यांना मी बोलविल्या, मी चालविल्या, आपल्याला येत नाही. अहो 9 मास झालं तर डिलिव्हरी व्हायला गेल्या 50,000 शिवाय, 1 लाखाशिवाय. इकडं गर्भ तिकडं कुठं घालता येते आपल्याला? सगळी चावी त्याच्या हातात आहे. आपण किती जरी काय केलं तर देवाने देवकी मातेचं गर्भ आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन रात्रच्या रात्री लावलं महाराज.
त्या रोहिणीनं झोपलेली होती. झोपलेली असताना पाठी उठली आणि सहज हात फिरवून तर गर्मीन झाली. तिनं हातच तोंडाला लागली. मान माझा नवरा कुठे आहे? बोलत ना कुठे? मथुर येते, बंदी शाळेत आहे कंसाच्या, आणि हे गर्भ झालं. आता जग मला काय नावं ठेवेल एवढं म्हणून तिनं सूर्य उदयाला बाहेर आली. आल्याबरोबर 7 महिन्याचं गर्भ दिसतं महाराज किती लपवलं गेलं तर. ते 7 महिन्याचं गर्भ तिथल्या गोकुळातल्या लोकांनी पाहिलं आणि गोपिकीनं शेण घेतलं. महाराज काय घेतलं? मी नाताचं प्रमाण देतो. घेऊनी शेण मारिले तोंडी, रोहिणी ते रडत आली नंद दरबारी. कारण शेण घेतलं आणि रोहिणीच्या तोंडावर मारले आणि म्हणायला लागले, ए पापीनी, हे पाप कुठलंय सांग. आतापर्यंत हे पाप लपविलीस कुठं? हे पाप कोणाचं आहे सांग. शेण घेतले तिच्या तोंडावर मारली. ती रडत आणि नंद दरबारामध्ये आली. नंदाची बहीण होती ती. आणि नंद बाबांनी सकाळी सकाळी बघितलं शेण अंगावर पडलेलं आहे. बायका बोंबलाय लागलेले आहेत आणि बाहेर आले. गोपिकाकडे पाहिले, गोपी काय झालं? अहो राजा, तुम्हाला कळत नाही का? ही पापी कशाला गावात ठेवली म्हणे? हे कोणाचं पाप आहे म्हणे? आणि कंसाच्या दरबारामध्ये आणि असणार वसुदेवजी तिथे, आणि हिचं पाप कुठलं आहे हे सांगा. हा त्याने म्हणले मलाही माहित नाही. आणि नंद बाबांना रोहिणीला हात जोडून विनंती केली, रोहिणी खरं खरं सांग हे पाप काय? त्यावेळेस तिने म्हणले, दादा खरं सांगतो रे, मला सुद्धा माहित नाही. मी रात्रीच्या 2 पर्यंत होते, मला माहिती नाही म्हणे. पण पहाटे 3 ते 5च्या प्रसंगामध्ये हे गर्भ झाले, मला बी कळना गेले. काय झालं मला माहितच नाही. काय झाले जादू टोना मज नाही कळेना. ते म्हणायला लागले, का जादू टोना झाले मला माहिती नाही दादा, ते मला काहीच माहित नाही. नंद बाबांना रथावर बसवलं आणि आपले गुरुच्या आश्रमात नेले. आणि आश्रमामध्ये नेल्यानंतर आश्रमामध्ये थांब केलं. गुरु ध्यानात होते. नंद बाबांना बहिणीला घेतलं, आश्रमात गेल्याने विचारलं, बाबा हे काय पहा. आता ते गुरु होते, सामान्य नव्हते. माझ्या ज्ञानोबाईचा शब्द आहे बरं का, जाणतेने गुरु भजीजे. कारण गुरु शिवाय माणसाचं दुःख निवारण होतं. म्हणून तो गुरुविना अनुभव साकळे. कारण गुरु मानवी जन्मातलं दुःख निवारण करण्यातलं सर्वात मोठं साधन आहे. म्हणून गुरु आपलं विश्वासाचा ठिकाण, गुरु आपल्या जीवनातलं दुःख निवारण्याचं कारण. म्हणून नंद बाबा आणि गुरु आश्रमामध्ये गेल्यानंतर गुरुच्या समोर गेले, विनंती केले. त्यावेळेस गुरु महाराजांनी आपला हात रोहिणीच्या गर्भावर ठेवला आणि गर्भावर ठेवून चातुर्य बुद्धीने विचार केला. त्यावेळेस त्या गुरुजांना असं दर्शन झालं की जगाचा शेष हा गर्भामध्ये अवताराला आलेला आहे आणि हा भगवंताची कृपा आहे आणि देवाचा अवतार आहे. म्हणून त्याने सांगितलं, नंदा घाबरू नकोस, नंदा घाबरू नकोस, हे देव अवतार आहे आणि आता तुझ्या घरामध्ये जगाचा मालक अवताराला येणार आहे. घेऊन जा, याच्या कृपेने तुझी यशोदा गर्भीण होणार आहे. इथं दुःख सांगायला आले पण आनंद मिळाला. कोणाला? नंद बाबाला. यशोदा गर्भीण होणार आहे, जा याला घेऊन, याला पालन पोषण कर. त्याने म्हणले, देवा पण हिला आता आश्रमाच्या बाहेर गेलो की गोकुळातल्या गोपिका शेणच घेऊन थांबलेत म्हणे, तिच्या बरोबर माझ्या तोंडावर मारणार आहेत म्हणे, पाप गावात आणू नका म्हणले. त्याने म्हणले, मी सांगतोय हे सामान्य गर्भ नाही म्हणे, हे शेष आहे. आता तुला सांगतो, इथून तू पुढे जा, या संतांचं वचन आहे म्हणे. म्हणून तर मी केव्हाही सांगतो, सहज बोलणे कोणाचं? आपलं बोलणं म्हणजे लेखी बोले सुना लागे. एकाला बोलतो दुसऱ्याचा काटा काढतो. पण संतांचं बोलणं कसं असतं महाराज, एक जरी बोललं तर जगाचं कल्याण करतात. आणि गुरु महात्मे सांगितले, तू घेऊन जा, हिची निंदा जिनं करेल तिच्या तोंडातल्या जिभेतून किडे गळतील. काय गळती? नंद बाबा म्हणले, मला काय, चल बस. बाईला बसवलं महाराज आणि निघाले. रथावर रथ हाकलं, गोकुळाच्या जवळ आले. बायका थांबूनच होत्या. बचत गटाच्या अध्यक्षा काकणं वर करून थांबतात ना गटाचे अध्यक्ष, असं थांबल्याच होत्या. आणि त्या असं काकणं वर केलं म्हणे, नंदा तुला मी राजा म्हणतो आणि हे पाप वाड्यात का आणायला लागलास? हे पाप गोकुळात नको, हे पाप गोकुळात नको म्हणल्याबरोबर जीवीतून किडे पडायला. जीवा चिरोनी पडतसे कीटक, दुसरी बाई बोलतसे. अगं तुझ्या तोंडातून किडे पडायला लागले. नंद बाबा म्हणले, बाई ही पाप नाही, जगाचा देव आहे, देवाचा अवतार आहे. ज्यानं याची निंदा करतं तिच्या जीवातून किडे गळतात. दुसरी म्हणली, बघूत आपण मी. तिनं म्हणली, नंदा म्हणल्याबरोबर जीवच गळाली.
पाहता परीक्षेची कळ जीवाकडून हाता आली, कारण हातावरच जीव आले. बाकीच्या गोपिका म्हणजे साडेसाती कशाला बघून घ्यावं, पाया पडल्या, कोणीच नाही नेलं नंदवाड्यात. आणि ती प्रस्तुती झाली. प्रस्तुती झाल्याबरोबर जन्माला आली. हिनं प्रस्तुती झाली आणि यशोदा गर्भीण झाली. बस, हिनं प्रस्तुती झाली, यशोदा गर्भीण झाली. हिनं प्रस्तुती झाल्याबरोबर हिचं बारसं केलं आणि बारसं करून त्याचं नाव बलिराम ठेवलं. काय ठेवलं? हा पहिला जन्माला. इकडं बघता बघत घडी पुढे पळाली आहे. 12ला 20 कमी आहेत. मी 12:05ला जय विठ्ठल म्हणतो. काळजीच करू, कारण माझी घडी माझ्या हातात आहे. ऐका जरा, ज्या वेळेस 9 महिने झालेत, कोणाला? इकडं देवकीला, इकडं यशोदेला. इकडं बळीराम रांगायला लागला 9 महिने, इकडे येणं पाऊल टाकायला लागला. इकडे 9 महिने झाले, 9 महिने झाले. 9 महिने झाल्यानंतर 7 दिवस झाले आणि 7 दिवस झाल्यानंतर मध्यरात्र झालेली आहे. कंस म्हणायला लागला 7 गर्भत्र झाले, हा 8वा माझा काळ आहे. यानं जन्माला आल्याबरोबर याला पकडायचंय, मारायचंय. डोळ्यात तेल घाला आणि तेल घालून आता कोणीही झोपायचं नाही. तटक्ष हातामध्ये शस्त्र घ्या, दीप लावा, प्रकाश करा. गर्भ कोणी नेलं नाही पाहिजे. जन्माला आल्याबरोबर माझ्या हातात बाळ आला पाहिजे. म्हणून कंसही झोपत नाही, प्रधानही झोपत नाही, सैन्यही झोपत नाही. अशा परिस्थितीमध्ये 9 महिने 7 दिवस झाले. किती दिवस? 7 दिवस झाले. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्र 12 वाजता आणि 12 वाजता अशी थोडीशी सगळ्याला झोप लागली. म्हणून तर मध्यरात्रीची झोप गाडी असते आणि झोप लागली. 7 वर्षाला गर्भातून लहानसं बाळ जन्माला बाहेर आलं. 8 वर्षाची मूर्ती झाली. किती वर्षाची? 8 वर्षाची. आणि ती मूर्ती कशी झाली? शंख, चक्र, गदा, पद्म. पहिला आला पुरुषोत्तम. कोणतं? पुरुषोत्तम. महिना कोणता आहे? पुरुषोत्तम. नाव कोणाचं आहे? पुरुषोत्तमाचा. भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती झाला. यशोदाला जागे केला. आई उठ. आईनं उठलं, बघितलं 8 वर्षाची मूर्ती आहे, हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहे. तिनं म्हणली बाळा कोण रे? आई तुझ्याच गर्भशयातून आलो. अरे माझं बाळ म्हणून घ्यायचं आहे तुला. एवढं मोठं म्हणून कसं माझं म्हणशील? मला लहान आपा म्हणून येतो म्हणून तू बोललास आणि एवढा मोठा कसा झाला? तिनं म्हणलं आई मी लहानच होऊन येणार आहो, पण सांगायला पुढे आलो म्हणे. पहिले म्हणे काय? मी जन्माला आलो का नाही, उद्या बरोबर मध्यरात्रीला सप्तमीला जन्माला आला आणि सांगायला लागला उद्या अष्टमी आहे, श्रावण महिना आहे, रोहिणी नक्षत्र आहे, बुधवार दिवस आहे, अष्टमी तिथी आहे आणि त्या दिवशी मध्यरात्रीला चंद्रवंशामध्ये मी तुझ्यापासून जन्माला येणार आहे. पण आल्याबरोबर मला इथं ठेवू नको. मला सांगायचंय मी जन्माला आल्यानंतर मला इथं ठेवू नका, मला गोकुळात न्या. तिथं माया जन्माला येणार आहे, तिनं तिथं जन्माला आले की मला तिथं न्या आणि मला तिथं ठेवा आणि तिला इथं आणा.
एवढं म्हणला देव लहान पापा झाला गर्भसया गेला महाराज गर्भ. दुसरा दिवस उजळला, श्रावण महिना होता, अष्टमी तिथी होती, बुधवारचा दिवस होता. पुन्हा मध्यरात्र झाली आणि पुन्हा मध्यरात्र झाल्यानंतर रोहिणी नक्षत्र होता आणि भगवान परमात्मा 8व्या प्रहारामध्ये 8व्या रूपानं आणि या जगाच्या पाठीवर जन्माला बस आला जन्माला. येदशी आर धर्मसंस्थापने केला नारायणे अवताराला आला महाराज. पण आल्याबरोबर काय झालं माहिती का, जन्माला आला पण आल्याबरोबर काय आईला जाग झाली. आईनं बघितलं, अरे अरे बाप जन्माला आलाय, पण यानं आपल्याला काल सांगितलंय की यानं रडणार नाही, यानं आल्याबरोबर याला न्यायचं, पण निवाव कसा. आईला चिंता पडली, काल सांगितलंय पण आता न्यायचं मी बी विचारले नाही, नेऊ कसं विचार केली, न्यायचं आहे ना जाऊ द्या म्हणे सांगितलंय. पण पतीकडे बघितल्यानंतर पतीच्या हाताला बेड आहे, पायाला बेड आहे, नरड्याला बेड आहेत महाराज. कारागराची शिक्षा आहे त्यांना. आणि आता हे येतील कसं. पती ढकलत जवळ आल्यानंतर तिनं म्हणजे अहो एक ऐकत टाका, आपल्याला रात्री सांगून गेलाय आणि सांगितल्यामुळे तुम्ही याला उचला. त्यानं म्हणले मी उचलतो, पण हे बेड्या बघ ना. तिनं म्हणले आपल्याला काल निरोप दिलाय, आपल्याला माहित नाही, तुम्ही फक्त याला उचल. नाही थोडे द्यायचं, थोडे पुढे जायचं. आता काय त्या खास बोलली ऐका. उचलीला कमळापती जगाच्या मालकाला असं स्पर्श केला महाराज. पहिला चमत्कार आई वडिलाला दाखवला. कोणता पहिला? त्याला हात लावल्याबरोबर बेड्या निघून गेली. कोणाच्या? माझ्या. बस नाही तुम्ही आहात का नाही म्हणून बदलालो बरं का. हाताच्या बेड्या निघून गेल्या, पायाच्या बेड्या निघून गेल्या. उचललं. आई म्हणली अहो कृष्ण जन्मला, नवलाव झाला. कोणता? तुम्ही याला स्पर्श केल्याबरोबर तुमच्या बेड्या गेल्या. हा सामान्य नाही, आमचं दुःख जाणार आहे. आनंद वाटला आईला. त्याला म्हणून तर मी म्हणलो ते जगाचा मालक जिथं जाईल तिथं सुख देतो. काय देतो? सुख देतो. आईला आनंद. आई म्हणली अहो याला उचला ना. त्यानं म्हणलं उचललो ग, पण आता याला निघू कसं म्हणे. तिनं म्हणली एक करा ना, याला असं हातात नेऊ नका हो, पलीकडे जायचं आहे. एक करा. काय? ते आपल्याला जेवायला आणलेली दुर्डी आहे ना. पहिले काय करायचे जेवायला आणत असताना बघा तुम्ही, पहिले भाकरी ठेवायचे, पोळ्या ठेवायच्या, चपात्या ठेवायच्या. कशात? आणि आता डब्यात. बरोबर ऐकायचं बरं का, डब्यात. म्हणून आताच्या चपात्या नासून चालल्या, इथून चालल्या. पोळ्या नासायला लागल्या, म्हणजे इतक्या व्हायला लागल्या. पहिलं का होतं माहिती काय? का दुर्डी. आणि त्या दुर्डीमध्ये का ठेवायचं येते इतिहास. ती दुर्डीमध्ये अन्न आणलं होतं आणि ती दुर्डी घेतली आणि पहिलेचे लोक जेवत असताना केळीच्या पानातच जेवत होते. कोण्या पानात? आणि आता बी केळीच्या जेवला, पण प्लास्टिकच्या. कोणत्या? केळीच्या पानात जेवलं पाहिजे. त्याचा इतिहास आहे. कारण ती दुर्डी घेतली आणि त्याच्यात ठेवणार. आई म्हणायला लागली अहो आत्ताच जन्माला आले. त्याची ते दुर्डीचे काय राहतं, काटा, त्याला हे राहतात ना नसाचं चिडली, आणि ते बाळाला रुतल हो आणि तुमच्या पाया पडते. त्याच्यामध्ये केळीचं पान टाकतात आणि त्याच्यामध्ये केळीचं पान टाकतात. कशात? दुर्डीत. आणि केळीचं पान टाकून त्याच्यावर माझ्या देवाला ठेवलं. म्हणून केळीच्या पानात जेवलं तर भगवंताच्या अंगाचा स्पर्श झाला, म्हणून केळीचं पान पवित्र. कोणतं पान पवित्र? केळीचं. म्हणून केळीच्या पानात जेवत असताना दिवत सुद्धा नाही, आजबी पाणी घालून दिवत नाही. कारण केळीचं पान हे भगवंताच्या अंगाचा स्पर्श झालाय. एक लक्षात. दुसरं, केळीचं पान हे भगवंताचं त्या दुर्डीमध्ये स्पर्श झाल्यामुळे आजही त्या केळीच्या पानाला एवढं पवित्र आहे. त्या आडवं पान कोणाच्या बापाला बी कापलं जाईल. कोणाच्या? मी जरी म्हणणार असेल तर आडवं पान कापू शकत कापावं लागतं. आणि
असं ते केळीच्या पानाला वरदान भगवंताला दिलं, दुर्डीला वरदान दिलं. आणि म्हणून दुर्डीमध्ये अन्न ठेवलं तर पवित्र आहे. दुर्डीतलं अन्न कधी नासत, दुर्डीतलं अन्न कधी इटत, आणि आम्ही दुर्डी ठेवत असं भगवान परमात्माला दुर्डीमध्ये ठेवलं. दुर्डी डोक्यावर घेतली आणि जे समाज होता, जे सैन्य होतं, त्या सैन्याला माया लावली. डोर आपोआप उघडले, बाहेर आले महाराज. आणि भगवान परमात्मा बाहेर आल्याबरोबर त्या मेघाला वाटायला लागलं, जगाच्या मालकाचं पहिलं दर्शन मी घ्यावं. आणि मी घ्यावं म्हणून जगाच्या मालकाचं मेघराज दर्शनाला निघाले. आणि मेघराज निघाल्यानंतर मंद मंद पडे पाऊस. मेघराज म्हणजे पाऊस दर्शनाला आला. पण मेघराज येत असताना शेषाला वाटायला लागलं, मी एवढा मोठा सामर्थ्यवान असताना ते पाऊस माझ्या देवाच्या अंगावर कसं पडते. वरी शेष वरी शेष धरी छाया. मग त्या मेघाला राग आलं. मेघराज म्हणले, हे तू जर मला दर्शन घेऊ देत नाही, पण मी दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवानं काय केलं माहितीये का, निमिषामध्ये एवढा मोठा पाऊस पडला की यमुनेला पूरच आला. कोणाला? यमुनेला. आणि यमुनेला पूर आल्यानंतर यमुना ही भगवंताची सासू आहे. कोणाची? कोण्या? कन्हैयाची. कन्हैयाची सासू आहे. तिनं म्हणली धोंड्याचा महिना आहे, पुरुषोत्तम मास आहे, जन्माला पुरुषोत्तम आलाय. मग याचं काय न देता, याचं दर्शन न घेता याला पलीकडे कसं जाऊ देतो? कोण म्हणायला? यमुना महाराज. आणि ज्या वेळेस ते यमुनेत आले ना, यमुनेत आल्यानंतर यमुना तुडुंब भरली. मेघराजालाही दर्शन घ्यायचं होतं, सासूलाही वाटत होतं जावायचे पाय धुवायचं. सासू ही वर वर चढायला लागली. आणि वर वर चढत असताना तोंडापर्यंत पाणी आलं. आणि वसुदेवजीच्या आता पाणी तोंडात जायला लागलं. भगवान म्हणायला लागले, याच्या तोंडात जर पाणी गेलं, यानं मला गोकुळाला नेणार, मथुरात नेल्याशिवाय राहीना म्हणे. आता आपण काय तर करावं, आपल्याला पलीकडे जायचं काय, पुढेही बहुत करणे आहे. आपल्याला पुढे अनेक कार्यक्रम करायचे, इथंच थांबून चलत नाही. मग जगाच्या मालकाने सासूला समाधान करण्यासाठी, मेघराजाला समाधान करण्यासाठी देवाने आपल्या दुर्डीतला एक पाय, डावा पाय बाजूला काढला आणि डाव्या पायाचा अंगुष्ठ दिला. कोणाला? यमुनेला. यमुनेला लय प्रमाणात मला तिकडे जायचं नाही. आणि दिल्याबरोबर सासून दर्शन घेतली, खाली गेली. मेघराजा भगवंताच्या चरणावर पडली. मेघालाही देवानं सांगितलं, झालं का दर्शन? मेघराजा म्हणले, झालं, तुमचं काम तुम्ही करा. मेघराजा गेले, यमुनेचं पूर उतरलं. पहिले गेले, गोकुळात गेले, मध्यरात्र होती. मंदिरात राजवाड्यात गेले, यशोदा प्रस्तुती झाली होती. माया जन्माला आल्यामुळे तिला बेशुद्ध झालेली होती. नंदा बाबा तिथे गेले, कन्हैयाला तिथं ठेवली. तिथली मग असणारी बाळाला घेतलं आणि बाळाला घेऊन सण्या पुन्हा मथुरेत आले. आणि मथुरेत आल्यानंतर डोर लागले. डोर लागल्याबरोबर नंदबाबाच्या पुन्हा बेड्या लागल्या गेल्या. नंदबाबा झोपलेत. बाळ जन्माला आलं, चिरकायला लागलं. बाळ चिरकत असताना कंस मामा उठला, अरे जन्माला आलं, बाळ जन्माला आला. कुठल्या जवळ गेला आणि धरला. धरल्याबरोबर बहीण म्हणायला लागली, दादा आतापर्यंत पोरं जन्माला आलते रे 6. 7वं कोण जन्माला आले मला माहिती नाही, कुठं आहे मलाही माहिती नाही. पण 6 पोरं आलं तर ती मारलास. हे 7 जन्माला 8वं जरी असेल, ही कन्या आहे रे. आणि कन्या काय करणार आहे? मारू नकोस दादा. त्यानं म्हटलं, हे बघ मला माहिती नाही, 8 बाळ मारायचे, मला हे मारणारच म्हणे. मारणार म्हणून तिचे पाय धरला ना, असं गरगर फिरवायला. गरगर फिरवत असताना महाराज थांबा, थोडे पुढे गेल्या घडी आपली असं फिरवायला लागला. आणि हात धरून फिरवत असताना हातातून निष्ठली. आणि त्या कंसाला म्हणली, ए मूर्खा, तुझं लागी वधी उपजला मज आधी. म्हणली ना आकाशात उडून गेली. यानं म्हणलो कुठं जन्माला आले? यानं चिंता करायला लागला. म्हणून मथुरेत चिंता. म्हणून आपण कुठं आहोत? चिंतेतच ना, मथुरेत चिंता. आणि गोकुळात काय झालं? इकडे हे झालं, गोकुळात ब्रह्ममुहूर्तावर
अशी उठली यशोदा म्हणली बाया तुम्ही प्रस्तुती झाला बाळ जन्माला आलं ती बाहेर आली नंद बाबाच्या अंगणात आली आणि सगळ्यांना ओरडून सांगायला लागली एक धावी ती एकली पुढे वाटीता ती सुंक वडे आणि गोकुळातल्या लोकांना सांगायला लागली गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळ कृष्णा नागरी आनंदला नरणारी सूर्या तोरणे करती कथा गाती गाणी बाळ कृष्ण नंदाघरी आनंदल्या नरणारी गोकुळामध्ये आनंद का गोकुळात देव अवताराला आली गोकुळातली भक्ती जागा झाली गोकुळातलं प्रेम जागा झालं का नंदाला बाळ झालं मग गोकुळातल्या गोटे सगळ्या नंदवाड्यात आल्या आणि वाड्यातून बाळाला बघायला लागल्या पण बघत असताना कसे बघायला लागल्या पाहता पाहणे दुरी सारोनिया का पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी या न्यायाप्रमाणे एकामागे बघायला लागले नंदवाड्यामध्ये आनंद झाला इकडं आनंद झाला आनंद झाल्यानंतर गोकुळामध्ये सुखच सुख वाढलं महाराज मथुरेमध्ये चिंता वाढली मथुरेत चिंता वाढल्यानंतर पहिल्या दिवसापासून चिंता एवढी वाढली गोकुळामध्ये फटाकड्या फुटायला लागले आता मी किती जरी सांगितलं तर तुमच्या पोटातली फटाकड्या फुटायला लागल्या तुम्ही 10ला येऊन बसलात 12 वाजत आले तुमचे 12 वाजले तुम्ही माझे 12 वाजल्याशिवाय पण मी काय तुमचे 12 वाजू देत काही काळजी करू नका फटाकड्या फुटायला लागली गोकुळात असणारा कंस मामा म्हणला अरे गोकुळात काय तिला आनंद आहे एका सेवकाला पाठवला त्यानं गेलं म्हणले देवा गोकुळामध्ये बाळ जन्माला आले आनंद उत्सव चालू आहे कंसानं सांगितलं सगळ्याला मारा आणि मारा म्हणत असताना एकानं सुपारी घ्यायला लागली असं घेता घेता अनेक जण घेतले त्याच्यामध्ये मामळ भट आला बस पुढे जायचं केशी दैत्य आधी गेलेले गोष्ट मांबळ भट आणि तो मांबळ भट म्हणजे ब्राह्मणाचं रूप घेतला आणि नंदवाड्यामध्ये आला आणि यशोदाला म्हणला बाई बाळ जन्माला आले होय त्याचं जातक काढलीस का तिनं म्हणे आमची शिरुगुरु काढले नाही त्यांना काही कळत कसं म्हणे गर्गाला काही भविष्य कळत नाही म्हणे देव म्हणले माझी निंदा केली तर चालते माझी निंदा केली तर चालते पण संताची निंदा केलेलं देवाला आवडणार महाराज म्हणून कधी संताची निंदा करायची नाही आपण सुद्धा एक बार संताची निंदा जर या वाचन केलो तर आपल्या जीवनामध्ये दशपट पुण्य लागत नाही पाहावं लागतं म्हणून संताची निंदा कधी करायची नाही म्हणून संत निंदा केलेलं सहन झाली मांबळ भट आला यशोदा मातेला सांगायला लागला यशोदा मातेने त्याला बसवलं सांगितलं गर्गाला काही पंचामृत करत नाही देव म्हणले त्यानं माझ्या गर्गाची निंदा करायला लागलाय देवानं काहीच केलं नाही जवळ बेलणं होतं बेलणं म्हणजे कळतं चपात्या लाटायचं बेलणं म्हणा नाही तर लाटणं म्हणा देव म्हणले मी इथंच आहो त्यांना म्हणला तू निर्जीव आहेस उठ ते बेलणं उठलं महाराजा टंग असणाऱ्या मांबळ भटाच्या दुष्कीत पडल्यावर मग मांबळ भट म्हणला कोण मारला असेल ते बेलणं वर गेलं पुन्हा आपल्याला अरे बापरे म्हणे इथं काय तर हे म्हणून बाजूला बघायला लागला मुसळ उठलं मुसळ येऊन दणका पाठीत दिला महाराज पाठीत दिल्यावर त्यानं म्हणला इथं काही नाही एवढं म्हणजे पुन्हा जातं उठलं आणि जात उठलं गरगरी यानं म्हणलं इथं करणे आणि मांबळ भट उठला महाराज पळायला लागला पळत असताना एवढी फजिती झाली महाराज तो पळायला लागला पळत असताना मागे जात उकळ खलबत बेलणं पोळपाट आणि मुसळ हे त्याच्या पाठीमागे लागले त्यानं पळताना काय झालं माहिती का जानव कुठले पंचांग पुढे धोतर गळालं फजिती झाली पळाला कंसाकडे गेला कंसाला सांगितलं देवा तुझ्या पाया पडतो 4था नंबर माझा होता मी वाचून आलो गेलेले महागारी आले नाही सगळ्याची पुण्यतिथीच करत गेला तुला सांगतो इमानदारीने त्याच्या नादाला लागू
नकोस. त्यानं म्हणलं का नादू नकोस, ते पाळण्यातच आहे तर हे कथा आहे म्हणे. पाळण्यातच आहे तर हे कथा आहे, आणि ते जर रांगायला लागलं तर कसं होईल म्हणे. त्यानं रांगत असताना लय होईल म्हणे. रांगता गोधरी राखीत आहे कसे चरित्र केले नारायण. रांगता गोधरी राखीत आहे टाळ करायला आनंद, माळ करायला आनंद, भक्ताला सुद्धा. का बरं का आतापर्यंत टेन्शन होतं, 12 वाजले विठ्ठलच घेतले नाही.
समाजाला टेन्शन होतं, त्यांचं टेन्शन गेलं. टाळकऱ्याला टेन्शन होतं की मधली चलकसकस करतात की ते बी टेन्शन गेलं. आता आणि पुढे होतं किती लांब जातं की ज्ञानोबाचं भजन गेलं, सगळं टेन्शन गेलं. काय मी केव्हाही सांगतो, काल्याचं कीर्तन 7 ते 8 तासाशिवाय पूर्णता होत नाही. आपण आत्ता अभंगात प्रवेश केलो, आपल्याला आणि पुढे जायचं, पण काळजी करू नका. 5 मिनिटात मी तुम्हाला पूर्णता करेन. 5च मिनिट. गोकुळामध्ये आल्यानंतर अनेक चरित्र भगवंतानं केले. एक चरित्र शेवटचं सांगतो आणि माझ्या विषयाकडे त्या गोकुळामध्ये परमात्मा पाळण्यातून खाली आला, रांगायला लागला आणि रांगत असताना लक्षण केलं. तळवे तळहात टेकीत डाव्या मुद्द्याने रंगणी रंगनाथ एक सांगून जातो शास्त्र. घरामध्ये बाळ आपलं सांभाळ करतं का नाही, जर याची परीक्षा करायची असेल तर बाळ कळतं, आपल्याला कळतं. आपला बाळ आपल्याला सांभाळतं का नाही आपल्याला कळतं, पण आपण लक्ष देत नाही म्हणून करंट टाका बाळाची. आपलं बाळ रांगत असताना कसं रांगते बघितलं पाहिजे. आता बघू नका, घरी जाऊन बघा, नाहीतर आताच बघत राहायचं कसं रांगतं. कारण शास्त्र सांगतं जे बाळ रांगत असताना तळवं टेकायला लागले ते हाताची, बरंच लेकरं तळवे टेकत म्हणून ते बापाचं सांभाळ ते म्हणले, मी म्हणलो नाही. म्हणून बाळ रांगत असताना तळवे टेकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, रांगत असताना जर बाळ धर्मनीतीचा जन्म येणार असेल तर तो रांगताना काय करतो माहिती आहे का, कोण्या पायानं रांगतो. आणि आपली बाळ 90% उजव्या पायानं, उजवं पाय टेकत होता. पण शास्त्र सांगतं डावं पाहिजे टेकलं पाहिजे, नाही तर मारून टेकवायला उचाल, कारण मारून तसं नाही टेकू शकत महाराज. म्हणून बाळ रांगत असताना डावं पाय टेकून तळवी तळहात टेकलं पाहिजे. आणि हे जर टेकलं ना, काळजी करायचं नाही, आमचं पोरगं आमचं नाव करते हे त्या दिवशी निश्चित करतो, त्याच दिवशी. पण आपण ही बारकाईचे लक्षण बघत नाही म्हणून आपल्याला ते कळत नाही. पुढे जाऊन म्हणतो आमचं बाळ असं केलं, पहिलेच कळते. पहिले बघा तुम्ही, घरची कळा आणि बाळाची पाऊल पाळण्यातून, म्हणजे पाळण्यातून खाली आल्याबरोबरच आपल्याला कळतं. आपण म्हणतो पण बघत जाऊ द्या, मला इकडे थांबायचं नाही. तळवी तळहात टेकी डाव्या गुडघ्याने रंगणी रंगनाथ रांगायला लागला. रांगता रांगता भगवंताला अनेक चरित्र दिली. त्याच्यामध्ये विमला अर्जुनाचा उद्धार झाला. जे भगवंताचे 2 रूप आहेत, जय आणि विजय. आणि एक वेळेस शापापोटी ते आणि गोकुळामध्ये वृक्ष म्हणून पडले होते. आणि वृक्ष म्हणून बोलल्यानंतर देव त्यांच्या जवळ रांगत रांगत गेले. आणि गेल्यानंतर दोन्ही झाडांना असं हात लावल्याबरोबर त्यांना स्पर्श झाला आणि त्यांना मुक्ती मिळाली. ती विमला अर्जुनाचा उद्धव, ते जय विजय. आणि यांचा उद्धार झाल्यानंतर देव तेवढ्यावर थांबलं नाही, कारण का पुढे ही बहुत करणी आहे. रांगता रांगत भगवान परमात्मा थोडं मोठा झाला, पाऊलं टाकायला लागला. पाऊलं टाकता टाकता भगवान परमात्मा 12 वाजून 5 मिनिटात झाले. म्हणून 5 वर्षाचा, किती वर्षाचा, 5 वर्षाचा झाला. आणि 5 वर्षाचा झाल्यानंतर बाळ खोड्या करायला लागला. बघा तुम्ही, 5 वर्षाचं बाळ घरात राहत नाही, बसत नाही, तो गल्लीला गेल्याशिवाय राहत नाही. तो गल्लीला निघाला आणि खोड्या करायला लागला. अशा खोड्या करायला लागला महाराज. एक दिवशी वरच्या आळीला गेला, सकाळी उठल्याबरोबर, आणि वरच्या आळीतून तो भगवान परमात्मा निघाला घरात. येत असताना अनेक गोपिका, पहिलेच्या, आताच्या नाही, कवाच्या, मी आताच्या म्हणत नाही, कारण पहिलेच्या गोपिका होत्या, आताच्या मालकीने आहेत. पहिलेच्या गोपिका होत्या, आताच्या मालकीने आहेत. पहिले गोपिका उठायच्या आणि मग आता त्यानं म्हणले बरं का, मी म्हणणार गेलो त्यांनाच पाणी भरते का, कारण आता गोप उठायला लागले, गोपिका नंतर उठायला लागल्या. पण पूर्वी कालामध्ये गोपिका पहिले उठायच्या आणि उठल्यानंतर लक्ष्मी होती त्यांच्या हातात. काय ते उठल्यानंतर सडा त्या झाडून काढायच्या, सडा टाकायच्या आणि सडा टाकल्यानंतर रांगोळ्या काढायच्या. आता लई सुख आहे, सडा शेणात हात घालायचा मच्छे. जर कोणाला शेणात हात घालून गलीच म्हणाले जातात लोक,
पण एक सांगून जातो, एक शेवटचं सांगतो आहे का. मला लई सांगा वाटतं पण मी काय करू, घडी पळाली वेळेच्या पाबंधनात आहे. शेणामध्ये हात घातलं तर त्वचा रोग कधी होत नाही. कोणता रोग? त्वचा रोग. शेणात हात घातलं तर. गाईच्या शेणामध्ये लई ताकद आहे. गाईच्या शेणात जर आपण हात घातलो तर आपल्या हाताला कधीच ज्या अंग खाद्याचे रोग येऊ लागलेत ना, हे केवळ आपल्याच कारणामुळे. पण हे रोग होत नाही, त्वचा रोग कोणताच होत नाही शेणामध्ये हात घातल्याने. शेणाचा जर वास आपल्या नाकाला पडला तर आपल्या ठिकाणचं जे श्वासोश्वास आहे ते क्लिअर होतं. पण लोक आता शेणाचा वास घ्यायलाच तयार नाही, म्हणून दमा याला, फॅट वाढायला लागला, मणके जाय कोणाचे कुछ जाणं ऐका. म्हणून शेण हे पुढे सांगू का, शेवटचं सांगतो. मी गोरक्षक आहे, गाईचं माझ्याकडे सिद्धांत आहे, गाईमध्ये देव आहे. एक शेवटचं सांगतोय का, आता सध्या तुम्ही परीक्षा करा. ज्या बाईचे 9 महिने 9 दिवस झाले आणि जी प्रस्तुती होत नाही, प्रस्तुती होत नाही, आपण गडबड करतो, प्रस्तुती होत नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये जातो का? मी जाऊ नका असं म्हणत नाही, जा. पण हॉस्पिटलमध्ये प्रस्तुतीचे दिवस जर पूर्ण भरले आणि तारीख दिलेली ट्रॅक्ट असेल, जर प्रस्तुती होत नसेल तर काळजी करू नका, दवाखान्यात जाऊ नका. आपल्याला दम निघत नाही, आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर म्हणतात गिरायक आली. मला सांगा ना पाहिजे, तुम्ही विचार करा, जे पूर्वी आता तुम्ही आया आहात, आता आया, जे आता पुढच्या मुलीला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता, ज्यांचं शिजर करता, तुमचे शिजर झालेत का पहिले? हा, मग आता का व्हायला लागले? कारण आता दम निघत नाही. आणि आता आमचं चुकलंय, आपलं खाणंही चुकलंय, आपलं आचारही चुकलंय, आपलं व्यवहारही चुकले. आता आपण काय झालं, डॉक्टर सांगितल्याप्रमाणे बेड रेस्ट. कोणता रेस्ट? तिला उठायचं नाही, पाणी भरायचं नाही, भाकर थापटायचं नाही, बाहेर हिंडायचं, बुचकल बसल्यावर बसून राहायचं. आणि हे बसून राहिलं मग ते हालत नाही, हालू नये, सैरा वैरा काही, मग ते गर्भ कसं फिरणार आहे मला? कारण गर्भ भ्रमण करावं लागतं, म्हणून हिंडावं लागतं, फिरावं लागतं. व एक तर मला सांगा ना महाराज, तुम्ही ज्या बंजारा समाजाच्या बायका आहेत त्या कधीतरी त्यांचं शिजर झाले का भाऊ? हा, आपलं काय होते, आपण मुदगल बसल्यावर बसतो नाही, हे सांगणं गरजेचं आहे सध्याला. आणि ही परिस्थिती आपल्यावर आहे. पण 9 महिने 9 दिवस जर पूर्ण झाले, मला इथं टाइम घालायचं नाही. जर तुम्ही प्रस्तुती होत नाही ना, गाईचं शेण एवढंच घ्या आणि तोंडात घाला. कुठं घाला? कोणाच्या? माझ्या? कोणाच्या? हा, जी प्रस्तुती होत नाही ना तिच्या तोंडात घाला आणि तिला एवढंच पाणी पाजलं. बस 15 मिनिटात जर तिची डिलिव्हरी होई नाही तर या व्यासाच्या गादीवर सांगतो. पण आपल्याला काय माहिती आहे का, गाईच्या शेणातच हात घालू वाटत नाही, मग पोटात कवा घाला वाटते. म्हणून आपण हे दुःख भोगायला लागलो. ऐका, मी काय सांगतो, पहिलीच्या गोपिका उठायच्या, सडा सावर्जन करायच्या, रांगोळ्या घालायच्या कवा? सकाळी सकाळी. आता उठायचं बी नाही, कारण उठल्याबरोबर हे बाबा नळाला पाईप लावते आणि अन्नात नाही भरत नाही, सडाच टाकते त्यानं पाईपानं. आणि ह्यानं सडा टाकली, तुम्हाला रांगोळी काढायची गरज नाही. आता मार्केटला गेले की ते प्लास्टिकचेच आले, ठेवलं. बरोबर आहे का खोटे? हे सगळं आपलं आळूस आहे महाराज, हे सगळं आपल्या धर्माची गलानी. पण आपण रांगोळ्या काढत नाही. पहिल्या रांगोळ्या आणि अशा गोपिका रांगोळ्या काढत होत्या. माझा कन्हैया वरच्या आळीतून खालच्या आळीपर्यंत आला. एक गोपिका नवीन लग्न होऊन आलेली होती, 3च महिने तिला आलेली होती आणि ती सकाळी सकाळी उठलेली, सणा टाकलेली, हातामध्ये रांगोळी घेतलेली आणि रांगोळी घेऊन सण्या आणि ती हातामध्ये रांगोळी घेऊन अंगणात बाहेर बसलेली आहे आणि रांगोळी काढायला लागली. अशी रांगोळी काढत असताना ती रांगोळी काढायला लागला. हा बाबा वरून आला आणि बाबा वरून आल्यानंतर यानं तिला पाहिलं, म्हणजे नववी नाही, हिनं कधी मला भेटली नाही म्हणून हिची जरा परीक्षा करतो मी. आणि देव तिथं थांबली तिच्याजवळ. देव थांबल्याबरोबर तिला विचारलं, कान्या कुठून आलास? तिनं म्हणली, माई खरंच सांगू का ग तुला? हो खरं सांग. वरच्या आळीतून आलो. मग का थांबलास इथं? त्यानं म्हणला, खरंच सांगू का, वरच्या आळीपासून खालच्या आळीपर्यंत आलो, तुझ्यासारखी रांगोळी कोणीच काढलं नाही, तुझी रांगोळी नंबर 1. कान्या खरं बोलायला लागलास का?
तुझ्या शपथ बघा, तुझी शपथ घेतो की तुझ्यासारखी रांगोळी कोणीच काढलं नाही. तुझी नंबर 1 रांगोळी. मला सांगा, बाईची स्तुती केल्यावर दुधाची चहा मिळते का ठिकाणी? आमचे वारकरी तेच करतात. माय तुमचं नातू लई हुशार आहे बघा, टाळ घेऊन थांबलं होता, बाबा चहा प्यायला या म्हणते. स्तुती केलं की बाईला लई आनंद वाटतं. तिनं म्हणली, लाल्या खरं बोललास का? अगं खरं बोलायला लागलं. मग तू इथं थांब म्हणे. थांब थांब म्हणल्यावर म्हणजे का थांबू? थांब म्हणे, मधीच आहे आत्याबाई नाही म्हणे, आणि तुला लोण्याचा गोळा आणतो. तुला काय आणते? लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा तुझ्या तोंडाला लावते, थांब. ती मधी गेली. यानं मधी गेल्यावर उगा बसला नाही, 5 वर्षाचा होता. यानं तिला मधी जाऊ दिला आणि चड्डी खाली केली. आणि चड्डी खाली करून सगळ्या तिनं अष्टदळ काढलं होतं. मला मी म्हणत नाही, अंगणी काढिले अष्टदळ, वरे चक्र पाणी मुतत असे. तिनं अंगणामध्ये अष्टदळ काढलेलं होतं. वरे माझा काना लघवी करायला लागला. तिनं मधून बघितली, लाल्या म्हणजे झालं. तिनं म्हणलं, काय झालं? अरे आत्ता तरी स्तुती केलास, ये म्हणे बाहेर, पकड मला. तिनं आली महाराज. तिनं तिकडून यायचं पण सासू बाहेरून येतच होती. यानं म्हणला, डाव साधलो की आता. तिला येऊ दिलं, तिचाच हात धरला, तिच्या तोंडाला लावला आणि सासूला सांगितलं, बघ हिनं लोणी खाली माझ्यावर आळ घ्यायला लावी. सासू सुनासी भांडणे, आणि असं भांडणं लावायला लागला. असं करता करता गोकुळामध्ये सगळ्याला वैताग आणून सोडला महाराज. आणि वैताग आणल्यानंतर सगळ्या गोकुळातल्या गोपिका एकत्रित झाल्या. एका गावच्या बचत गटाच्या अध्यक्षाकडे गेल्या आणि तिला म्हणे, बाई आज एक करूत म्हणे, तू लई भांडणं करतेस म्हणे, आज आपण नंदाच्या वाड्यात जाऊ का? त्याने म्हणले, का? लई त्रास द्यावा लागला म्हणे काना, आपण जाऊत म्हणल्यानंतर निघाल्या महाराज. अवघ्या मिळून गवळणी आल्या नंदाच्या अंगणी, एक बाया मासी पावेना यशोदे बाळ तुझा काना. आम्ही राहावं की जावं? सांग यशोदे. यशोदे का झालं? तुझा कानाले फोड्या करवला म्हणे. अगं तुम्हाला लाज तर वाटते का म्हणे? आता ही माय बघा, तुम्ही किती पोरग फोड्या करू द्या, माईला ते खरं वाटते का? आमची एक महाराज आहे, लय सुंदर दृष्टांत सांगतो. पोरग सुई चोरून आणलं की माय म्हणते बरं झालं. पोरग बरं झालं म्हणलं की दाबण चोरून आणते. दाबण आणलं की 100 आणते म्हणजे 100 आणलं की 500 झाकून ठेवलं की एक दिवशी डाका घातल्याशिवाय राहत नाही. पण आईचं तिथंच चुकतं. यशोदेनं म्हणायला लागली, अगं तुम्हाला लाज वाटते का म्हणे? माझं बाळ केवढं आहे, 5 वर्षाचे माझे, अंगणीचं माझ्या खेळ, तुम्ही लटिकाची घेता एवढ्या मोठ्या धाल गजा, तुम्ही एवढ्या मोठ्या गजाच्या गजा, लाज वाटणार का माझ्या बाळावरला आळ घ्यायला? एवढं म्हणल्यानंतर ते बचत गटाचे अध्यक्ष होते. तिनं म्हणजे थांब, असं काकणं मागे गेली. यशोदे तुला सांगतो म्हणे, काय? परवाला आमच्या घरी दारी निघला होता म्हातारा, घेऊनी ताकाचा माय माझ्या आत्याचं कुंकू बलकट होत म्हणून माझे मामा वाचले, नाहीतर एका बारीला वर गेले असते म्हणे. आणि त्यानं ताकाचा डेरा फोडला. किती सांगू म्हणे. म्हणजे कोण सांगलं नाही तेवढं घराने, जरा एवढंच बघतो म्हणे, पुरे करतो म्हणे. आणि असं वर बघितलं, माय तूच बोलालीस का? बघितलं. हा बरं. तिनं म्हणले, आज यशोदेशिवाय दिले, उद्या जर काना घरला आला त्याला पकडून आणल्याशिवाय राहत नाही, हे माझी हामी म्हणून असं छाती ठोकली. लाल्या म्हणली, ठोक छाती तुझी दाखवतो उद्या मला. आणि घरला गेल्या. दुसऱ्या दिवशी रात्र झाली. लाल्यानं काय केला, मध्यरात्री उठला हो, एक मुंगसाचं पिल्लू घेतलं. कशाचं? मुंगसाचं. आणि बरोबर जे गोपिका लई गुलाल उडवती ना, तिच्याच घरात गेला 2 वाजता. मध्यरात्रीला मध्ये गेला. मध्ये गेल्यानंतर रात्र झाली होती, दीप अंधार पाडला आणि मध्ये गेला. गोपिका लहान होती, गोप मोठा होता. पहिलीच्या गोपिका पतिव्रता होत्या, म्हणजे तुम्हाला नाही असं म्हणत नाही बरं. पहिलेच्या पतिव्रता होत्या. का? कारण पहिलेच्या गोपिका कधी केस कट करत आणि आता कधी ठेवत नाही. तुम्ही म्हणाला मी कशाला म्हणू? त्या गोपीनं काय केलं होतं, पतिव्रते धर्म म्हणून आपली वेणी कधीच कट केली नव्हती. तिची वेणी गुडघ्यापर्यंत आली. जी पतिव्रता असते ना, ती वेणी कधी कट करत नाही. आणि जे कट करते ते मी म्हणत, मी लहान आहे, कशाला मोठे घास घेतो, जाऊ दे.
हा तिची विहिरी मोठी होती आणि जे पहिले गोप होते ना ते सुद्धा पाठीवरती राहत होते. कारण पहिलेचे पुरुषार्थ लोक होते असे दाढी बिडी काढणारे नव्हते मला, अशा चांगल्या मोच्या ठेवणारे दाढी वाढवणारे होते. हा आता काहीच नाही, ते गडी बी करणार लय अवघड आहे. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. पुरुषार्थ असा तो गोष्टी होता, त्याची दाढी होती. योगायोगामध्ये 2 वाजता रात्रीमध्ये शिरला आणि मोदी सुरू सण्या महाराज तिची दाढी आणि याची दोघाची गाठ मारला आणि गाठ मारून उभं बसला नाही महाराज. काड्यबी हातात घेतला, काड्यबी हातात घेऊन मुंगूस दोघाच्या मध्ये सोडून बाहेर घेऊन गेला. आणि मुंगूस सोडल्यानंतर ते मुंगूस चुळबुळ करायला लागलं. मुंगूस चुळबुळ केल्यानंतर गोपिका असं मागे ओढायला लागली. मागे ओढल्याची गोप म्हणायची, मस्त होणे मातलीशी धागडी करती ओढाओढी, एवढी मोठी गजाच्या गजा झालीस का ओढाओढी करायला लागलीस? तिनं म्हणते लाज वाटते का तुम्ही मला ओढाओढी करायला लागला, माझी वेणी कशाला ओढलास? तिनं म्हणले तू दाढी ओढलास. तिनं म्हणायला लागली वेणी. दोघं भांडून घ्यायला लागले. बघता बघत पाठीचं प्रार झालं. दोघं उठले, म्हणले काड्यबी कुठे आहे बघाव. काड्यबी मिळना. पुढे केले, हुडकून आले, काड्यबी लावले, बघितले, गाठ दिसली. गाठ दिसल्यानंतर जवळ गेले, त्या जाळावर असं धरायला लागली. तिनं म्हणले तुम्हाला माझी शपथ आहे, माझी वेणी जर जळाली तर मी विधवाच होते. त्यानं म्हणला माझी दाढी जळाली तर मी काही तुला ठेवत. त्यानं म्हणला जाळीता तोडीता जो काहीच होईना. खूप हुशार होता. त्यानं म्हणला खरं सांग, काल कुठंतरी जाऊन गुलाल उधळलीस का? कुठंतरी गुलाल लय पराक्रम करता कुठे केलीस का? काही नाही म्हणे, मी गोकुळच्या सगळ्या गोपीतीच्या अध्यक्ष म्हणून गेले होते आणि नंदाच्या वाड्यात गेलते, अध्यक्ष म्हणून भाषण केलं म्हणे. हे त्याचं परिणाम आहे म्हणे. हे कोणाचं? त्याचं परिणाम आहे. आता एकच आहे म्हणे, उजड जे कोणा झोप आणि झोपल्यानंतर काय नंदाच्या वाड्यात उजळल्यावर जाऊ. सकाळ झाला, पाठीचं मुहूर्त झालं, उठत नाही. सकाळ झाली, सगळे गोपिका म्हणले काय झालं की एकीने येऊन दार काढली. तिनं हलू चुकली आणि म्हणले आता काय? म्हणजे तू पुढे मी मागे. तिनं म्हणे लग्नात तुम्ही पुढे होतो की? तिनं म्हणला मी पुढे होतो पण माझी दाढी आहे म्हणे, किती हिचका बसल. तू पुढे हो, मी मागे होतो. गोपिका मोठी उंच होती, गोपाळ लहान होता. आता तिनं ती येईन असं टाकत टाकत असं चलायला लागली. हे असं पुढं करून चलायला लागली. आणि हे चलत असताना सकाळी सकाळी येतो, सकाळी सकाळी चड्ड्या कापत घेऊन कुठं बसतात? रोडच्या कडेला. ते म्हणले जत्रा आली म्हणे, जत्रा हे तमाशा आहे म्हणे. बोंबडायला लागले महाराज, बोंबडायला लागले. त्याने म्हणले बापू फजिती लई झाली, बोंबलू नका. त्यानं म्हणला तू केलीसच बोंबलायची. माझ्या कान्याच्या विरोध मध्ये गेले की बोंबलतच होतं म्हणे. आणि असं करत नंदाच्या वाड्यात दिंडी गेली. नंदाच्या वाड्यात गेली. नंद बाबा म्हणलं झालं काय? तिनं म्हणली देवा शपथ, मी शपथ घेऊन सांगितलं लाल्या कुठं आहे? यशोदा म्हणे लाल्या झोपला आहे म्हणे. त्याला उठवा, मारीन म्हणजे तुझ्या थोपाडीत. काल माझ्या लाल्यावर आळ घेत होतीस, आज उठव, तुमच्या पाया पडते. काल आळ घेतले म्हणून आज ही दशा झाली आहे. तुमच्या पाया पडते, त्याला मला द्या. यशोदानं आत गेलं, त्याला काकद घेतलं आणि काकद घेतल्याबरोबर डोळ्यानं लाल्यानं पाहिलं हो. आणि पाहिल्याबरोबर काय झालं माहितीये का? बंधनाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. आणि अशी अवस्था केली. गोकुळामध्ये नाना चरित्र केलं म्हणून गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका. बाळ कृष्ण नंदा घरी गुडिया तोरणी कधी कथा गाती गाणी. दशे चरित्र केले नारायण रंगता उधरीला. अशा अनेक पुढ्या केल्या. कितीतरी सांगतो तेवढ्या कमी. यशोदेने कंठाळ लाल्याला गावाच्या बाहेर काढलं आणि गावाच्या बाहेर गेले. वृंदावनामध्ये गाई राखायला लागल्या. राखता राखता एक दिवस कन्हैयाची बारी आली. कन्हैयानं सगळ्याला सांगितलं, आज खेळ खेळूया. सगळ्या गोपाळ म्हणले आज तू खेळ खेळायचा नाही का? आज गाई राखायचं काम तुझं आहे, खेळायचं काम आमचं आहे. त्यांना म्हणला तुम्ही चिंता करू नका, मी गाई बी राखतो, खेळ बी खेळतो. खेळ खेळला. महाराज तुम्ही जरा टाइमची पाबंदी वाटत होत्या. 12:05 कीर्तन सोडतो म्हणलो होतो, 12:20 झाले, का सोडत नाही? तसं लाल्याला म्हणायला लागले, लाल्या दुपार झाली आहे, पोटी भूक
काय खेळायचं सोड. पुरेकर म्हणे खेळ आणि आता ते गाई बोलव म्हणे. गाई बोलव म्हणल्यानंतर कानानं सांगितलं काही करू नका, सगळ्याच्या घोंगड्या जमा करा म्हणे. आणि सगळ्या गोपाळांनी घोंगड्या जमा केल्या. जमा केल्यानंतर घोंगड्याचा असा ढीप पडला. कन्हैया म्हणला मला सगळ्यांनी वर बसवा. आणि कन्हैयाला काय केले, सगळे गोपाळ धरले, त्या घोंगडीच्या ढिगाऱ्यावर ठाण केले. कन्हैया वर उठला आणि सगळे गोपाळ म्हणायला लागले, गड्यांनो राजा केरी झाला देव सिंहासनी. देव उभा टाकला आणि गोपाळ म्हणायला लागले, देवा आज तुम्ही राजे दिसायला लागलात, पण राजे दिसून चालत नाही, बोलवा गाईवाला. बोलवा म्हणल्यानंतर काय नाही, कमऱ्याचा पावा काढला, मुरली काढली, पोटाला लावली आणि ओरडायला लागला, मुरली वाजवितो वेणू. मुरली वाजवायला लागला. कसं मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा वाजवितो वेणू. तो वाजवायला लागला आणि मुरली वाजवत असताना एवढी सुंदर मुरली वाजवला मला. त्या मुरलीचा परिणाम असा झाला, त्या वनामधले गायी तर निघालेच, पण गायी बरोबर व्याघ्र निघाले, व्याघ्राबरोबर हरण निघाले, हरणाबरोबर वनातले सगळे पक्षी निघाले. गोपाळांनी दुरून पाहिलं, अरे कान्या गायी आहेत, गायीच्या मागे वाघ आहेत. लाल्या म्हणला चिंता करू नका, माझी मुरली वाजवला, वाघ काहीच करत नाहीत. एवढ्यामध्ये गायी मागे पडली, पुढे वाघ झालं आणि त्याच्या पाठीमागे हारणं. गोपाळ म्हणजे नवलाव झालं, हारणं पुढे वाघ मागे पाहिजे, पण वाघ पुढे मागे हारणं, त्याच्या मागे गायी. त्यानं म्हणला मी मुरली वाजवलं, एवढ्या काही करत नाहीत म्हणे. आणि सगळे आले. एवढ्यामध्ये नवल काय झालं, एक गोपाळ म्हणला, लाल्या यमुना स्थिर व्हायला लागल्या म्हणे, धडधड वाहणारी. त्यानं म्हणलं मुरली वाजवलं, ती सुद्धा आपल्या आनंदात आहे. एवढं म्हणजे पण एक बोबडो गोपाळ होता. लाल्या तिकडं बघ. गोपाळ महाराज बोबडी का नाही बोलत असे आणि ती बोबड गोपाळ म्हणायला लागला. काय झालं, तिकडून बघ तिकडून. आणि तिकडून बघ म्हणलं तर त्या गोकुळातून गोपिका येत होत्या. आणि गोपिका येत असताना एवढ्या फास्ट येत होत्या. सासा निघाल्या, लेखी निघाल्या, सुना बी विचार करल्या. सुना विचार केला आपल्याला जाता येत नाही, पण जायचं आहे. सुनानं निमित्त केलं, भरला उलंडोनी रीता करी घट मी सपानयाची गोविंदाची जट चाले धडधडा उसळतोनी वाट. आणि तेही आल्या महाराज. येत असताना लाल्यानं विचारलं, ए तुम्ही का आलात, तुम्ही का आलात म्हणल्यानंतर एक गोपिका उठली, म्हणले लाल्या आम्ही उगा आलो नाही, आम्ही उगा आलो नाही, तुझा दूत आमच्याकडे आला आणि त्याने आम्हाला बघा तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कहाणी विवळ झाले अंतकरणी आहार सावळ्या कैशी वाजवली मुरली. आणि तो दूत सगळ्याला जवळ केला, सगळ्याला जवळ केला, म्हणायला लागला आला ना बसा, आता काय म्हणे सगळ्याच्या शेजाऱ्या जमा करा आणि आता आपण काला करूया. काला करूया म्हटल्यानंतर सगळ्या गोपाळ पणू पशु सगळे एकत्रित झाले आणि सगळ्याचा काला केला. सगळ्याचा काला करून सगळ्याला काला केल्यानंतर परमात्मा सगळ्याला म्हणायला लागला आता काला सेवन करा. का हा काला मृत्यू लोकातच आहे, बाकी कुठं नाही. वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याची. म्हणून सगळ्याला काला द्यायला लागला. कसा एकमेका म्हणून एक सांगून जातो नीट आहे का. हे ब्रह्मसुखाचं काल आहे. जरी तुम्हाला काही भात वाटत असेल, काही भागामध्ये मी कीर्तनला गेलो होतो, काला असं उधळतात, सगळ्यात मोठा दोष. काला उधळायचा नाही, काला कधी उधळायचा नाही, कारण या काल्यासाठी स्वर्गातले देव जळी झाले मासे या यमुनेमध्ये माशा होऊन आले काला खाण्यासाठी, तरी देवाने त्यांना काला दिला नाही. त्या गोपिकांना सांगितलं काला खा पण यमुनेत हात दिवायला जाऊ नका. म्हणले का, तिथं गेल्यानंतर काली आहे म्हणून सांगितलं, म्हणून तिथं जाऊ नका. मग देवा हे उष्ट हात कसं करावं, त्यांनी सांगितलं असं धुमणाला पुसा म्हणून बाया आज बी बायाच नाही गडे बी महाराज हात जर धुवले ना काहीच जर उपकरण मिळणार याचा इतिहास आहे. शरीरामध्ये देव सगळीकडे इथं नाही, म्हणून देवानं सांगितलं तुम्ही आपले हात आपल्याच ढुंगणाला पुसा. हात पुसा ढुंगणासी नका जाऊ यमुनेशी. म्हणून सगळ्याला सांगितलं का जाऊ नका, तिथं असणार यमुनेमध्ये काली आहे. म्हणून देवाने काला एवढा विशेष वाटला. म्हणून आता काला झाल्यानंतर सगळ्यांनी काल्याचा प्रसाद हातामध्ये घ्या आणि हातामध्ये घेऊन सण्या
ते एकमेकाच्या मुखात घाला. नाही जमलं आपला काला आपण खा, पण खाली टाकू नका. वैकुंठ येतो ऐसे नाही. कवळ नाही. आणि हा काला सामान्य नाही. भानुदास गीती गात पंढरीनाथ असा काला वैकुंठाचा दुर्लभ हे तुमच्या पवित्र पुरुषोत्तम मासामध्ये आज प्राप्त झाला. आणि तो काला असा भगवंतानी त्याला अनेक चरित्र आहे. आणि कधी योगाला तर आपण बदलून त्याचा इतिहास पाहू. कारण काही एक दिवसामध्ये काला करता येत नाही. मी सातत्य इथं जवळच कोरी केलंय. माझी 5 ठिकाणी काल्याची कीर्तन, बसव कल्याण तांबळवाडीला एक कोरी खेळला आणि एक गणेशपूरला आणि अशा मोजक्या ठिकाणी मीच काल्याचं कीर्तन करतो. पण आज केलेलं पुढच्या कीर्तनात नाही, पुढच्या केलं पुढच्या. आत्तापर्यंत त्या कोरी खेळमध्ये 7वं कीर्तन झाले. फक्त यमुनीत गेलो आम्हाला आणि काला वाटलोच. कारण एवढा विशेष काल्याचा लाभ आहे म्हणून काला विशेष आहे. यथामती येता सद्गुरू धोंडोपंत दादासाहेबांनी जशी बुद्धी दिली तशा वेळेच्या अभावी इथपर्यंत आपण आलो. असा दुर्लभ काला तुम्हाला पुरुषोत्तम मासामध्ये प्राप्त झाला. तुम्ही भाग्यवान आहात. पुन्हा पुन्हा सांगतो, या पुरुषोत्तम मासामध्ये असे सत्य केलेच पाहिजे. तुमच्या नशिबानं तुम्हाला न माहिती होता, फक्त एक झाला भाग्याचा उदय झाला, असा काला मिळाला. इथून जीवनामध्ये एक करा. राहिलेल्या 15 दिवसामध्ये नामचिंतन करा. निंदा कोणाची करू, स्तुती कोणाची करू नका. एक करा, देवाचं नामचिंतन करा. एक पदवर्तन निवांत जीवनामध्ये करा. आणि जेवढं होईल तेवढं गंगेच्या नामाचं जप करा. जमत असेल तर गंगेचं स्नान करा आणि आपल्या जीवनाला भाग्य उदय करा. सुनाला हे जावयाला सोनं दिल्यानं पवित्र होत नाही, कुठला नियम नाही महाराज. हे अलीकडला काढलेलं नाही. या पुरुषोत्तम मासामध्ये देवाचं नाम घ्यावं. अन्नदान करावं, पण आहार कमी घ्यावं. आणि या 24 तासामध्ये 22 घंटे भगवंताचं नाम करावं अशी याची विधी आहे. आणि हे जीवनामध्ये करा असं तुकोबाराने सांगितलं. झालेली सेवा यथामती येता अवकाश तुमच्या सर्वांच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण इनाम देतो. एक भजन राहिले. ज्याला हात असतील त्याने हात वर करा. आहेत का? असतील तर करा, नसतील तर करू करा. वर करा, वर करा, वर करा. लाजू नका, घाबरू नका. तुम्ही जोरात टाळ्या वाजवलात आणि तुकोबारायचं भजन केलात तर मी कीर्तन सोडतो. मला काय पुन्हा कीर्तन करावं अशा अपेक्षा नाही. आजच पुढचं मी कीर्तन करून, जर तुम्हाला वाटत असेल हे 7:30 बाजूला जावं, कीर्तन सुटावं, तर जेवढी ताकद तुमच्यात आहे तेवढं जोर लावा आणि एक बार माझ्या तुकोबारायचं भजन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम
विठ्ठल जय जय